श्रीमते स्वामिनिति नामिने। नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा. हे सर्व भक्तांचं आजच्या आपल्या शुक्रवारच्या क्लासमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण सुरुवातीला प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करूया, त्याच्यानंतर आपल्या आपल्या सेवेला सुरुवात करूया आपण. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखां वन्दे वाल्मीकि कोकिलं। रामाय रामचन्द्राय रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः। रामं रामानुजं सीतां भरतं भरतानुजं सुग्रीवं वायुसूनं च प्रणमामि पुनः पुनः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। श्री श्री सीताराम लक्ष्मण हनुमान की जय. हरे कृष्ण. सर्व भक्तांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आजच्या या सेवेमध्ये. आपण पुन्हा एकदा भेटतोय कृष्ण कथा श्रवण करण्यासाठी, रामकथा श्रवण करण्यासाठी. तर 2 आठवडे झाले, 2 आठवडे झाले आपले. पहिल्या शुक्रवारी आपण भगवंतांच्या प्राकट्य होण्याची कारण बघितले की का भगवंत प्रकट होतात. आणि मागच्या वीकमध्ये, मागच्या शुक्रवारी आपण बघितलं की विश्वामित्र मुनी आले आणि त्यांनी भगवंतांना घेऊन गेलेले आहेत. विश्वामित्र मुनी त्यांचा यज्ञ करत होते आणि घेऊन गेलेले आहेत. आणि भगवंतांनी मारीच, सुबाहू यांना मारलेलं आहे. सुबाहूचा वध केलेला आहे भगवंतांनी. आणि विश्वामित्र मुनी जे आहेत त्यांचा यज्ञ सफल झालेला आहे. असं आपण इथपर्यंत मागच्या शुक्रवारपर्यंत बघितलेलं आहे. आज आपण त्याच्या पुढची कथा श्रवण करूया. तर अं, आपलं खूप भाग्य आहे, आपण या ठिकाणी कृष्ण कथा श्रवण करण्यासाठी दर आठवड्याला एकत्र जमतो. कारण जोपर्यंत आपण कथा श्रवण नाही करणार भगवंतांची, तोपर्यंत आपल्या मनातले जे संशय आहेत ते नष्ट होणार नाही, जोपर्यंत आपण ऐकत नाही. कारण ऐकल्याशिवाय समजत नाही. आपल्याला कधी कधी असं वाटतं की मला सर्व गोष्टी माहीत आहेत किंवा मी खूप परफेक्ट आहे, मिस्टर परफेक्टनिस्ट. पण असं नसतं. बऱ्याच अशा अनंत गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहित नाहीत. मग जोपर्यंत आपण भगवंतांबद्दल श्रवण नाही करणार, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की भगवंत कोण आहेत. आणि संशय नष्ट होणार नाहीत आपल्या हृदयामध्ये, आहे ना. जसं भागवतामध्ये सांगितलेलं आहे की विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि द्रष्टव्यात्मनीश्वरे. असं सांगितलं की विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. म्हणे त्या व्यक्तीच्या ज्या कर्माच्या गाठी आहेत त्या सर्व नष्ट होतात आणि सर्व संशय नष्ट होतात त्या व्यक्तीचे, की जो व्यक्ती कृष्ण कथा ऐकतो, भगवंतांची कथा ऐकतो. आणि काय म्हणे, विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि. जसे अनंत जन्मीचे पाप, ते जे कर्म जे आहेत, बीज आहेत कर्माचे बीज, ते बीज जळून जातात, नष्ट होतात. म्हणे कधी, जर एखाद्या व्यक्तीला भगवंतांचा साक्षात्कार झाला किंवा आत्मसाक्षात्कारी व्यक्तीकडून जर आपण ऐकलं, म्हणून सतत 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 आपण कृष्ण कथा ऐकत राहिलो ना, आपलं हृदय शुद्ध होत राहील. म्हणून आपल्याला आहे ना, सारखं कथा ऐकायची, सारखं कथा ऐकायची. आणि सारखं सारखं कथा ऐकून काय होतं की भगवंताची ओळख होते, है ना. एक वेळेस जर आपण कथा ऐकली तर लक्षात येणार नाही, 2 वेळेस ऐकली लक्षात होणार नाही, 3 वेळेस ऐकली लक्षात राहणार नाही. सतत 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 आपण ऐकत राहिलो ना, सारखं एक बंबार्डिंग झालं पाहिजे. जसं म्हणतो ना आपण की एकच एक तुम्ही काय सांगताय सारखं, आम्हाला बोर झालं म्हणे आता ऐकून ऐकून. नाही, कृष्ण कथा आपण जितकी जितकी ऐकू ना, सारखं सारखं तेच लिहिला तेच लिहिला तेच लिहिला भगवंतांच्या, तर काय होतं, आपलं हृदय शुद्ध व्हायला लागतं. आपल्याला ते समजणार पण नाही आपलं हृदय कधी शुद्ध झालंय, है ना. आणि मग आपल्याला त्या आपल्या हृदयामध्ये जे कृष्ण आहेत ना, ते भगवंत, त्या भगवंतांचं सुद्धा आपल्याला दर्शन होऊ शकतं साक्षात, कथा ऐकून. फक्त असे कितीतरी भक्त आहेत आपल्या शास्त्रामध्ये, असे कितीतरी उदाहरण आहेत की फक्त कथा ऐकून भगवंतांची, फक्त कथा ऐकून, श्रवण करून, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवन. भगवंतांच्या प्राप्तीचा जो मार्ग आहे तो श्रवणापासूनच चालू होतो. आणि त्यामुळं फक्त श्रवण करून, जे नवविधा भक्ती आहे त्याच्यापैकी जी पहिली भक्ती आहे ती आहे श्रवण, है ना. म्हणून सतत सतत श्रवण केलं पाहिजे. आणि जितकं श्रवण करू तितकं आपलं हृदय शुद्ध होत राहील आणि तितकं मग कृष्ण समजण्यासाठी मदत होईल.
है ना. जोपर्यंत आपण श्रवण करणार नाही आणि जोपर्यंत हृदय शुद्ध होणार नाही, तोपर्यंत ज्या कथा आपण ऐकतो ना त्याच्यावरती विश्वास नाही बसणार आपला. है ना, त्यामुळे कथा ऐकली पाहिजे. तर आपण खूप भाग्यशाली आहेत. परत एकदा आपण कथा ऐकतोय. मागच्या वेळेस आपण अं, विश्वामित्र मुनींचा यज्ञ संपन्न झालेला आहे. आणि राम भगवंतांनी आणि लक्ष्मण भगवंतांनी विश्वामित्र मुनींचे आशीर्वाद घेतलेले आहेत. आता यज्ञ संपला. आता विश्वामित्र मुनींनी राम भगवंतांना आणि लक्ष्मणजींना आणलं कशासाठी होतं? फक्त यज्ञ सक्सेसफुली कम्प्लीट होण्यासाठी. आणि तो झालेला आहे. आता उद्देश जो आहे तो उद्देश साध्य झालेला आहे. आता अं, विश्वामित्र मुनी जे आहेत ना, त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. दोन पर्याय कोणते? एक पर्याय म्हणजे राम भगवंतांना आणि लक्ष्मणजींना वापस घेऊन जाणे. बघा, गुरु जे असतात ना, गुरूंचं काय कार्य आहे बघा, लक्षपूर्वक आहे का. विश्वामित्र मुनींकडे दोन पर्याय आहेत. एक पर्याय काय? राम आणि लक्ष्मणजींना वापस अयोध्येला नेऊन सोडणे. म्हणजे तुमचं काम झालेलं आहे भगवंतांचा, आता तुम्ही दशरथ महाराजांकडे परत जा. दुसरा पर्याय काय विश्वामित्र मुनींकडे, की काहीतरी वेगळं करायचं. तर दोन पर्यायापैकी आहे ना, विश्वामित्र मुनींनी दुसरा पर्याय निवडला, काहीतरी वेगळं करायचं. है ना. लक्षपूर्वक आहे का. गुरु जे आहेत ना, गुरु आपले गुरु ज्यावेळेस एखाद्या शिष्याचा स्वीकार करतात, तर गुरूंना म्हणजे सुरुवातीला आपण, सध्या तर आपण भौतिक जगात आहेत. एक तर आपण म्हणतात ना, जसं तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे खूप सुंदर. त्यामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची, म्हणून तुझे आठविले पाय, हे हो माझे माय पांडुरंगे. तुकाराम महाराज सांगतात म्हणे, भगवंता त्या संसाराची, घरच्यांची, कुटुंबाची सेवा करून करून दमलो म्हणे भगवंता, मी कंटाळा आला म्हणे आता. आणि म्हणे कुणीच प्रसन्न होत नाही. किती जरी सेवा केली तरी कुणीच खुश होत नाही म्हणे भगवंता. तर अशा अवस्थेमध्ये आपण आहोत. अशा दुःखामध्ये असताना गुरु महाराज आपला स्वीकार करतात. आणि मग स्वीकार केल्यानंतर गुरु महाराज ठरवतात की त्या व्यक्तीला, गुरु महाराजांकडे पण दोन पर्याय आहेत. एक म्हणजे कोणता? एक तर त्या व्यक्तीला दीक्षा देणे, आणि परत त्याला म्हणजे ठीक आहे, आता तू दीक्षा घेतली, आता तू तुझ्या संसारामध्ये राहा, नामस्मरण कर, तू तुझ्या संसारामध्ये राहा. दुसरा पर्याय काय असतो गुरु महाराजांकडे? तो म्हणजे काय, की त्या शिष्याला आहे ना भगवंताच्या सेवेत लावतात, प्रचार कार्यामध्ये लावतात, भगवंताची सेवा करायला लावतात. तर मग गुरु महाराज आहे ना, नेहमी दुसरा पर्याय निवडतात. दुसरा पर्याय कोणता? भगवंताच्या सेवेत लावण्याचा. तर इथं विश्वामित्र मुनींनी काय केलेलं आहे, राम भगवंतांनी लक्ष्मणजींना आता वापस नाही न्यायचं. कुठं? अयोध्येला नाही न्यायचं. आता काय करायचं त्यांना? कुठे न्यायचं त्यांना? जनकपुरीला न्यायचं होतं. आणि जनकपुरीला आहे ना, आता सीतामातेचा विवाह होणार आहे समजा, तर त्या गोष्टी विश्वामित्र मुनींना माहिती आहेत. मग आता भगवंतांना कुठे न्यायचंय? जनकपुरीला. पण स्वतः नाही म्हणणार. विश्वामित्र मुनीने काय विचार केला? स्वतः नाही म्हणणार, माझ्या तोंडातून नाही आलं पाहिजे, स्वतः भगवंतांनीच म्हणलं पाहिजे. असं प्लॅनिंग केलं विश्वामित्र मुनीने. आणि विश्वामित्र मुनी काय म्हणले भगवंतांना, म्हणजे राम, तुला एक विचारू का? म्हणे भगवंत म्हणले, विचारा ना गुरु महाराज काय. तर विश्वामित्र मुनी काय म्हणले, राम, हे बघ, आता तुमचं कार्य संपलेलं आहे, तुम्ही यज्ञ पूर्ण झालेला आहे, तुमच्याकडे दोन पर्याय आहेत म्हणे. मी जनकपुरीला चाललो. जनक महाराजांच्या राज्यामध्ये, जनक महाराजांच्या राजमहालामध्ये एक धनुष्य आहे म्हणे शिवजींचा. तो धनुष्य बघण्यासाठी मी चाललोय. आणि त्या ठिकाणी कॉम्पिटिशन पण आहे, जसं आपण म्हणतो स्वयंवर. तर धनुष्य बघायला चाललोय मी. स्वयंवराचा उल्लेख नाही केला विश्वामित्र मुनींनी. लक्षपूर्वक आहे का. आणि खूप सुंदर धनुष्य आहे म्हणे शिवजींचा, तो मी बघण्यासाठी चाललोय. तर तुला जायचं असलं तर तुम्ही जाऊ शकता म्हणजे अयोध्येला, मी इकडे जातो. आता मला सांगा, राम भगवंत म्हणतील का की मी जातो वापस अयोध्येला? जसं भगवंतांनी ऐकलं म्हणजे शिवजींचा धनुष्य आहे, शिवजींना दिलेलं धनुष्य आहे, तर तो शिवजींचा धनुष्य नाव ऐकले ऐकले भगवंतांनी एकदम आनंदाने, असं उत्साहाने बोलले, नाही नाही म्हणे, आम्हाला पण यायचंय म्हणे जनकपुरीला, आम्ही पण येणार म्हणे जनक महाराजांच्या राज्यामध्ये. म्हणजे काय, विश्वामित्र मुनींना असं दाखवायचं होतं दशरथ महाराजांना, की मी यांना काहीच म्हणलो नाही हा, नाहीतर तुम्ही परत माझ्यावरती दोष देसाल की तुम्ही त्यांना जनकपुरीला नेलं. तर विश्वामित्र मुनींनी काय केलं, राम भगवंतांच्या मुखातनच हे बोलवून घेतलं की मला पण शिवजींचं धनुष्य बघायला यायचंय. लक्षपूर्वक आहे का. मग तो शिवजींचा धनुष्य खास बघण्यासाठी का माहिती का, कारण राम भगवंत जे आहेत ना ते क्षत्रिय आहेत. आणि क्षत्रियांनी धनुष्याचा उल्लेख ऐकल्यानंतर मग ते शांत नाहीत बसणार. मग राम भगवंत म्हणे, नाही 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 म्हणे, गुरु महाराज मला जनकपुरीला यायचं, जनकपुरीला आम्ही येऊ. आणि मग जनकपुरीला निघालेत कशासाठी? तर शिवजींचा तो धनुष्य बघण्यासाठी. आता हा जो धनुष्य आहे ना शिवजींचा, हा, हे बघा, एक शिवजींचा धनुष्य आणि एक विष्णू भगवंतांना दिलेलं धनुष्य. लक्षपूर्वक आहे का. विश्वकर्मा जे आहेत ना, विश्वकर्मा, विश्वकर्मानी
एक धनुष्य शिवजींना भेट दिलेलं आहे आणि एक धनुष्य विष्णू भगवंतांना भेट दिलेलं आहे. तर काय झालं होतं एक वेळेस, देवी देवता जे आहेत ना, देवी देवतांमध्ये एकदा चर्चा चालू झाली. म्हणे शिवजींमध्ये आणि विष्णू भगवंतांमध्ये कोण श्रेष्ठ आहे, दोघांपैकी दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे हे आपल्याला बघायचंय. तर मग देवी देवता चर्चा करत असताना असा निर्णय झाला, म्हणे आपण ब्रह्माजींकडे जाऊ आणि ब्रह्माजींकडे गेल्यानंतर त्यांना विचारू म्हणे दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे. तर देवी देवता गेले ब्रह्माजींकडे आणि ब्रह्माजींना असं विचारलं की म्हणे हे ब्रह्माजी, आम्हाला चेक करायचंय म्हणे की शिवजी आणि विष्णू भगवंत दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे. मग ब्रह्माजी म्हणे मग काय इच्छा आहे तुमची, काय करायचं. तर मग देवी देवता काय म्हणले की एक काम करा म्हणे, त्यांच्याशी त्यांच्या दोघांचं युद्ध लावा, दोघांनी युद्ध करायला सांगा आणि त्या युद्धाचा जो रिझल्ट येईल त्यावरून आपल्याला कळेल की दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे. ब्रह्माजी काय म्हणले, तुम्हाला शांत बसवत नाही का म्हणले, चांगलं चाललंय सृष्टीमध्ये, का बरं तुम्ही नियोजन सगळं खराब करायचं, का बरं तुम्हाला त्या दोघांचं युद्ध करायचं. तर लक्षपूर्वक आहे का, कधी कधी आपण आहे ना अशा काही गोष्टी करायला बघतो की त्या गोष्टीचा परिणाम नंतर खूप मोठा होणार असतो. जसं समजा एखादी आपले वरिष्ठ आहेत समजा, कधी कधी भक्तांमध्ये पण बघायला मिळतं. जसं परमपूज्य गुरु महाराज आहेत किंवा परमपूज्य राधानंद स्वामी महाराज आहेत. मी असे बऱ्याच वेळ चर्चा ऐकली की गुरु महाराज दोघांपैकी श्रेष्ठ कोण आहे. तर असे जे परीक्षा आहेत ना, अशा परीक्षा कधी घ्यायच्या नाहीत, आहे ना, की त्याचा परिणाम खूप भयंकर होत असतो. काही काही भक्त येतात, प्रवचनला येतात, बसतात, लेक्चर ऐकतात गुरु महाराजांचं, मग ते तो समोरचा व्यक्ती प्रवचन देणारा किती परफेक्ट आहे ते बघण्यासाठी त्याला जाणून बुजून प्रश्न विचारतात, है ना. म्हणजे काय म्हणतात त्याला, जसं भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला की तद्विद्वी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानेन तत्वदर्शिना. म्हणे गुरूंना गुरूंची सेवा करून नम्रपणे गुरूंना प्रश्न विचारा. तर काही काही वेळेस काय होतं, आपण एखाद्या व्यक्तीला, जसं आता सगळी युथ आहे तिथं, आपले विठ्ठलान प्रभूजी आहेत, मग काही काही तरुणांच्या मनात असतं म्हणजे बघू प्रभूजी एवढं प्रवचन करतात किती परफेक्ट आहेत. मग असा एखादा प्रश्न विचारायचा जाणून बुजून, त्याचा काही संबंध नसतो त्या अध्यात्माशी, असे प्रश्न विचारतात म्हणजे किती प्रवचन नाही तर बघू. तर आहे ना, हे खूप धोकादायक आहे आपल्यासाठी. इथं तेच चालू आहे, देवी देवता जे आहेत ना ते ब्रह्माजींकडे गेलेत आणि ब्रह्माजींना काय सांगतात म्हणे, हे ब्रह्मा, म्हणे विष्णू भगवंत आणि शिवजी दोघांपैकी कोण श्रेष्ठ आहे म्हणे, हे आपल्याला चेक करायचं, त्यांच्या दोघांमध्ये युद्ध लावा, त्यांना सांगा म्हणे युद्ध करायला. ब्रह्माजींनी समजून सांगितलं पण देवी देवतांनी ऐकलं नाही. तर मग ब्रह्माजी भगवंतांकडे आणि शिवजींकडे गेले आणि शिवजींना विष्णू भगवंतांना विनंती केली. दोघे तयार झाले, म्हणजे ठीक आहे जशी देवतांची इच्छा आहे करू म्हणे आम्ही. तर इतकं भयंकर युद्ध शिवजींमध्ये आणि विष्णू भगवंतांमध्ये चालू झालेलं आहे. तर ते युद्ध झाल्यामुळे इतका प्रहार त्यांचा जोराचा होता की त्या एक प्रहार केल्यानंतर पूर्ण ब्रह्मांड व्हायब्रेट व्हायचं, हादरायचं. आणि सगळे जीवसृष्टी त्याच्यामधले सगळे डिस्टर्ब झालेले आहेत, विनाश व्हायला सुरुवात झालेली आहे. घाबरले देवी देवता आणि ते घाबरल्यानंतर परत ब्रह्माजींकडे पळत आले आणि ब्रह्माजींना सांगितलं म्हणे, हे ब्रह्माजी, म्हणे आमची चूक झाली, आम्हाला क्षमा करा म्हणे, युद्ध थांबवा आधी, कारण सृष्टी खूप धोक्यात आहे म्हणे. ब्रह्माजी म्हणले मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, तुम्ही का बरं नाही ऐकलं माझं, आधी सांगितलं होतं. नाही नाही म्हणजे ब्रह्माजी, आम्हाला क्षमा करा, तुम्ही लवकर जाऊन युद्ध थांबवा. मग ब्रह्माजी परत गेले आणि शिवजींना आणि विष्णू भगवंतांना विनंती केली आणि युद्ध थांबवलं. नंतर लक्षपूर्वक आहे, नंतर तो जो धनुष्य आहे ना, विष्णू भगवंतांचा जो धनुष्य आहे तो भगवंतांनी परशुरामजींना दिलेला आहे. लक्षपूर्वक आहे का. आणि शिवजींचा जो धनुष्य आहे तो शिवजींचा धनुष्य इक्ष्वाकू वंश जे आहे, जसं भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यायामधला जो श्लोक आहे त्याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे इक्ष्वाकू महाराजांचा की इमं विवस्वते योगम प्रोक्तवानम अहमव्ययम विवस्वान मनवे प्राहु मनो इक्ष्वाकू अब्रवीत. भगवंत अर्जुनाला सांगितले काय, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानम अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनो इक्ष्वाकू अब्रवीत. अर्जुना, म्हणे हे भगवद्गीतेचं ज्ञान मी आधी कोणाला दिलं, म्हणे वैवस्वत म्हणू विवस्वान त्यांना दिलेलं आहे. आणि विवस्वानाने ते कोणाला दिलं, इमं विवस्वते योगम प्रोक्तवानम अहमव्ययम विवस्वान मनवे प्राहु. विवस्वानाने हे ज्ञान मनुला सांगितलं, मनु महाराजांनी इक्ष्वाकूला सांगितलं. तर त्याच इक्ष्वाकू कुळामध्ये राम भगवंत आलेत, सूर्यवंश आलेला आहे. तर हा जो धनुष्य आहे ना शिवजींचा, हा शिवजींचा धनुष्य नंतर त्या इक्ष्वाकू कुळामधून स्टेप बाय स्टेप जनक महाराजांकडे आलेला आहे. तर तो शिवजींचा धनुष्य जनक महाराजांच्या महलामध्ये जो बघायला आता विश्वामित्र मुनी चाललेले आहेत. तर मग विश्वामित्र मुनी आणि राम भगवंत लक्ष्मणजी आता कुठे निघालेत, जनकपुरी, मिथिलेला निघालेत, मिथिला, जनकपुरी, मिथिला. मिथिलेला जात असताना राम भगवंत, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र मुनी मिथिलेमध्ये चाललेत आणि मिथिला समोर आलेले आहे, मिथिलेमध्ये प्रवेश करणार आहेत आता. इतकं सुंदर वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये की ज्या वेळेस राम भगवंत, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र मुनी
मिथिलेमध्ये प्रवेश केला त्यांनी. तर म्हणे मिथिलेचं ऐश्वर बघून भगवंत आश्चर्यचकित झाले. विश्वामित्र मुनी आश्चर्यचकित झाले, इतकं ऐश्वर त्या मिथिलेचं आहे. आणि काय वर्णन आहे की मिथिलेमध्ये ज्यावेळेस भगवंतांनी प्रवेश केला ना, तर मिथिलामध्ये प्रत्येक जो राजमहल होता, म्हणजे मिथिला राज्यामध्ये प्रत्येक घर, प्रत्येक राजमहल, म्हणजे त्याच्यावरती एक झेंडा आहे, झेंडा प्रत्येकाच्या राजमहालावरती. जसं आपण कळस बघतो ना, कळस. कळस म्हणजे काय हे बघा, कळसाचा अर्थ काय? ज्या मंदिरावरती कळस आहे, बघा आपण कधी कधी म्हणतो पंढरपूरला दर्शनाला जातात ना भगवंतांच्या, तर म्हणतात की खूप गर्दी होती आणि आमचं भगवंताचं दर्शन नाही झालं, पण आम्ही कळसाचं दर्शन केलं. कळसाचं दर्शन म्हणजे काय? कळसाचा अर्थ काय माहिती का? कळस बघितला त्याचा अर्थ काय? कळसाच्या खाली जगन्नाथजी राहतात. कळसाच्या खाली आनंद कोटी ब्रह्मांडाचा मालक राहते, म्हणजे भगवंतांचं निवासस्थान आहे कुठं? कळसाच्या खाली. म्हणून जिथं कळस असतो ना, त्याच्या खाली भगवंत विराजमान असतात. मग आता भगवंत चाललेत अयोध्येमध्ये, मिथिलेमध्ये, सॉरी मिथिलेमध्ये. मिथिलेमध्ये प्रवेश करत असताना मिथिलेचं जे राज्य आहे, त्या राज्याचं ऐश्वर बघून भगवंत आनंदित झालेले आहेत. आणि प्रवेश करत असताना मिथिलेच्या प्रत्येक महलावरती एकदम उंच असं उल्लेख आहे की मिथिलेमधले महल इतके उंच होते म्हणे, त्यांचा जो झेंडा आहे ना वरचा, तो आकाशामध्ये असा गेलेला आहे, इतकं उंच महल होते. आणि ते भगवंत ज्यावेळेस प्रवेश केले ना मिथिलेमध्ये, तर तो झेंडा असा फडकतोय आणि असा फडकतोय. तर कंभमुनी काय सांगतात, जे कंभमुनी आहेत ना, ज्यांनी रामायण लिहिलेलं तामिळनाडू, है ना, जसं मी मागच्या वेळेस सांगितलं, रामायणाचे 100 कोटी प्रकार आहेत. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम, एक एकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी प्रकारचे, त्यापैकी एक कंभ रामायण, एक वाल्मिकी रामायण, बरेच रेफरन्स आपण घेणार आहेत. कंभमुनी काय सांगतात म्हणे, भगवंत ज्यावेळेस प्रवेश केले, झेंडा जो आहे, ध्वज ध्वज तो असा करतोय, फडकतोय ना वाऱ्याने असा. तर तो ध्वज काय म्हणतोय भगवंतांना, असा हातात हात देतोय, ते एक इंडिकेशन आहे म्हणे, या भगवंत. आपण समजा दोन मित्र बऱ्याच दिवसांनी गाठ पडले, आपण हातात हात देतो ना, असे हात शेक हँड करतो. तसे ते जे ध्वज आहेत ना, ते राम भगवंतांना शेक हँड करलेत म्हणे, या भगवंत तुमचं स्वागत आहे. आणि काय करतात, असे फडकतात. फडकतात म्हणजे काय माहिती का? संत काय सांगतात, झेंडा का फडकतो म्हणे, ध्वज, तर असा का फडकतो म्हणे, तर तो भगवंतांना सांगतो म्हणे, भगवंता या, या, आणि या म्हणे. आणि आमच्या मिथिलेमध्ये एक रत्न लपवलेलं आहे, ते रत्न तुम्ही घेऊन जा, या आणि ते रत्न घेऊन जा. तर ते ध्वज आहेत ना, ते ध्वज भगवंतांना इंडिकेशन द्यायला लागलेत म्हणे, या आणि आमच्या मिथिलेमध्ये असा एक हिरा आहे, असा हिरा लपवलेला आहे, सीतामाता, तो हिरा म्हणजे तुमच्यासाठी आहे, तुम्ही तो घेऊन जा. म्हणून तो ध्वज भगवंतांना सांगतोय की तुम्ही या मिथिलेमध्ये. लक्षपूर्वक आहे का? आणि भगवंत राम भगवंत, लक्ष्मण आणि विश्वामित्र म्हणून चाललेत मिथिला नगरीमध्ये प्रवेश केलाय. मिथिला नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक वेळेस राम भगवंत, लक्ष्मणजी विश्वामित्र मुनींना प्रश्न विचारायचे, हे असंच का, हे तसंच का, हे मिथिलेचं राज्य असंच का, अरण्यामध्ये जर एखादा वृक्ष असला, हे वृक्ष असंच का, या वृक्षाचा काय उपयोग आहे. आणि सगळे त्यांचे गुरु महाराज राम भगवंतांना उत्तर द्यायचे की हे असं का, हे तसं का, सगळे प्रश्नांची उत्तर दिले. लक्षपूर्वक आहे का? आता मिथिलेमध्ये भगवंतांनी प्रवेश केलाय, मिथिलेच्या राजभवनामध्ये प्रवेश केलाय, चाललेत. पाहत असताना काय झालं, अचानक भगवंतांचं लक्ष असं वरी गेलं, वरती गेलं. भगवंतांचं लक्ष वरी गेलं, वरच्या मजल्यावरती. आणि जसे भगवंत मध्ये प्रवेश केले आणि वरी लक्ष गेलं, तसं तिथून वरती गच्चीवरती एक सुंदर कन्या, एक सुंदर मुलगी ती आली होती. आणि तिचं लक्ष गेलं भगवंतांकडे. ती होती सीतामाता. भगवंतांनी जाता जाता सीतामातेकडे असं बघितलं, आणि त्या एका ठिकाणी स्तब्ध झाले भगवंत, हल्लेच नाहीत. आणि विश्वामित्र मुनी, लक्ष्मणजी थोडं पुढे गेलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? खूप सुंदर प्रसंग आहे. आणि भगवंत सीतामातेकडे बघतात, सीतामाता भगवंतांकडे बघतात. आणि सीतामाता आणि भगवंत, सीतामाता हृदयामधनं बोलतात भगवंतांना म्हणे, भगवंता, किती जन्माचं आपली ताटातूट आहे म्हणे, आज आपली भेट झालेली आहे. आणि भगवंतांनी सीतामाता मग नजरेच्या भाषेत एकमेकांना बोलतायत आणि स्तब्ध झालेले आहेत भगवंत. आणि असं सांगितलं म्हणे की अयोध्येवरून निघाल्यापासून मिथिलेला येईपर्यंत राम भगवंत प्रत्येक वेळेस विश्वामित्र मुनींना प्रश्न विचारायचे, असंच का, तसंच का. म्हणे ही पहिली वेळ आहे भगवंतांना कुठलाच प्रश्न नाही पडला. फक्त सीतामातेकडे भगवंत बघत होते, कुठलाच प्रश्न विचारला नाही विश्वामित्र मुनींना. आणि विश्वामित्र मुनी पुढे गेलेले, विश्वामित्र मुनींनी मागे बघितलं, राम भगवंतांना हाक मारली. आणि मग भगवंत एकदम असे, काय म्हणतात त्याला, एकदम असे शुद्धीवर आले म्हणा ना, सीतामातेला बघत असताना. आणि गुरूंचा आवाज आला, विश्वामित्र मुनींचा आवाज आला, लगेच भगवंत पुढे पळत गेलेले. पण सीतामातेला बघितलेलं जे सीतामातेचे जे रूप आहे,
जे सुंदरता आहे सीतामातेची ते भगवंत चिंतन करत चाललेत. आणि सीतामाता भगवंताचं चिंतन करावे म्हणे कोण असेल हा, किती सुंदर आहे म्हणे हे, किती सुंदर दिसतात. आणि सीतामाता भगवंताचं चिंतन करायला लागलेत. लक्षपूर्वक आहे का? आपण यातनं काय शिकू शकतो माहिती का, की ज्यावेळेस आपण मंदिरामध्ये जातो विग्रहांच्या समोर दर्शनाला, आणि आपण विग्रहांचं दर्शन करतो ना, विग्रहांचं दर्शन, आधी भगवंतांच्या चरणांचं दर्शन, त्याच्यानंतर भगवंतांच्या पिंढऱ्याचं दर्शन, नंतर भगवंतांच्या गुडघ्यांचं दर्शन, नंतर भगवंताच्या कंबरेचं दर्शन, नंतर भगवंतांच्या वक्षस्थळाचं दर्शन, नंतर भगवंतांच्या गळ्याचं दर्शन, नंतर हनुवटीचं दर्शन, नंतर ओठांचं दर्शन, नंतर नाकाचं, नंतर पूर्ण चेहऱ्याचं, नंतर पूर्ण भगवंताचं. जेव्हा आपण करतो ना दर्शन भगवंतांचं, तर तेच भगवंतांचं रूप जे आहे ना, ते दिवसभर सतत 24 तास त्या रूपाचं चिंतन केलं पाहिजे. सततम कीर्तयंतो माम, सतत सतत चिंतन भगवंतांचं. मन मना भाऊ मद बघतो मध्याजी माम नमस्करू, सतत माझं चिंतन केलं पाहिजे. हे आपण सीतामातेच्या उदाहरणावरून शिकू शकतो, की सीतामातेने भगवंतांना बघितलं, एकदा भगवंतांना बघितल्यानंतर 24 तास सीतामाता भगवंतांचं चिंतन करलेत, राम भगवंतांचं. आणि अशा प्रकारे मग राम भगवंत, लक्ष्मणजी आणि विश्वामित्र मुनी मिथिलेच्या राजभवनात प्रवेश केलेत. अं, जनकपुरीची राजधानी समजा. तर प्रवेश केलेला आहे, आणि जनक महाराजांना समजलं विश्वामित्र मुनी आलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? खूप सुंदर प्रसंग आहे. विश्वामित्र मुनी आलेले आहेत समजलं. जसं विश्वामित्र मुनींनी जनक महाराजांच्या राजभवनामध्ये प्रवेश केलेला आहे, राजभवनामध्ये गेलेत आता. विश्व जनक महाराज सिंहासनावर बसलेले आहेत. जनक महाराज सिंहासनावर बसलेले आहेत, समोर विश्वामित्र मुनी आलेले दिसले. जसे विश्वामित्र मुनी आलेले दिसले, जनक महाराज राज सिंहासनावर उठले. जनक महाराज आणि त्यांच्यासोबत सतानंद ऋषी, नाव लक्षात राहू द्या, सतानंद ऋषी. हे सतानंद ऋषी जनक महाराजांसोबत पळत आलेले आहेत. दोघ जण पळत आले, खाली पायऱ्या उतरत उतरत पळत आले. आणि जनक महाराजांना काही समजेना, विश्वामित्र मुनी आलेत, काय नेमक्यानं कुठं ठेवायचं, काय घाबरले. आले आणि चरणावर पडले विश्वामित्र मुनींच्या, आणि दंडोत प्रणाम केला. म्हणले हे गुरु महाराज तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि विश्वामित्र मुनींना सतानंद ऋषींनी प्रणाम केला. सतानंद ऋषी नाव लक्षात राहू द्या परत एकदा, कारण त्यांच्याबद्दल बोलणार आहे मी नंतर. सतानंद ऋषी, तर ते सतानंद ऋषी जे आहेत ना, त्यांनी पण विश्वामित्र मुनींना प्रणाम केला. आणि नंतर विश्वामित्र मुनींनी ओळख करून दिली. विश्वामित्र मुनी म्हणले, जनक, म्हणे हा, हे ओळखले का कोण आहे? जनक महाराज म्हणले नाही. तर विश्वामित्र मुनी म्हणले, हे राम आणि हे लक्ष्मण. लक्षपूर्वक आहे का? हे राम आणि हा लक्ष्मण. आणि हे कोण आहेत म्हणे? दशरथ महाराजांचे पुत्र आहेत. हा दशरथ महाराजांचा मोठा मुलगा राम, आणि हा दशरथ महाराजांचा छोटा मुलगा लक्ष्मण. जसं ऐकलं जनक महाराजांनी, इतके प्रसन्न झाले जनक महाराज. का बरं माहिती का? कारण ज्या वेळेस दशरथ महाराजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला होता, त्यांना पुत्र नव्हते, तर दशरथ महाराजांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केल्यानंतर ज्यावेळेस यज्ञ चालू होता, त्यावेळेस पर्सनली जनक महाराज तिथे उपस्थित होते, दशरथ महाराजांच्या जवळ. पुत्रप्राप्तीसाठी जो यज्ञ केला होता, तर जनक महाराज यज्ञ चालू असताना तिथे होते. पण जनक महाराजांना हे माहित नव्हतं नंतर राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे चार भाऊ प्रगट झालेले आहेत म्हणून. तर आज विश्वामित्र मुनीने ओळख करून दिली, म्हणे हे कोण आहेत? राम आणि हे लक्ष्मण. इतके आनंदित झाले, इतके प्रसन्न झाले जनक महाराज. आणि तुम्हाला सांगू, हे गुरूंचं कर्तव्य आहे. आपले गुरु महाराज जे आहेत ना, गुरु काय करतात माहिती का? ओळख करून देतात भगवंतांची. म्हणून आहे ना, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असणं खूप गरजेचं आहे. गुरु शिवाय ना भगवंतांची ओळख होत नाही. आपण बघा, आपण एकट्याने जर भगवंतांची ओळख करून घेण्याचे ठरवलं ना, तर आपल्याला होणार नाही, आपण समजूच नाही शकणार. हे बघा, भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत. हे बघा, लक्षपूर्वक आहे का? भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, पण कसे आहेत माहिती का? सामान्य रूपाने. त्याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणतो आपण उदासीन. उदासीन म्हणजे काय? भगवंत कणाकणामध्ये आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, पण कसे आहेत म्हणे? सुप्त अवस्थेमध्ये. थोडक्यात मी सांगतो, सामान्य रूपामध्ये. लक्षपूर्वक आहे का? आता काही काही जण प्रश्न विचारतात की गुरूंची काय गरज आहे? जर प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर कृष्ण आहेत, प्रत्येकाच्या हृदयामध्ये जर भगवंत आहेत, तर मग गुरूंची काय गरज आहे? आम्ही नामस्मरण करू, आमची आम्ही भक्ती करू, मग गुरूंची आम्ही भगवंताची ओळख करून घेऊ, होणार नाही. लक्षपूर्वक आहे का? बरं सांगतो, प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत आहेत सामान्य रूपामध्ये. जोपर्यंत त्या व्यक्तीच्या हृदयामधले भगवंत विशेष विशेष रूपाने प्रकट होत नाहीत. विशेष रूपाने म्हणजे समजतं का तुम्हाला? हे बघा, एक असतं सामान्य नाम आणि एक असतं विशेष नाम. सामान्य नाम म्हणजे काय? समजा एखादा, दोन मुलं तुमच्या घरासमोरून चालत चालले. दोन मुलं तुमच्या घरासमोरून चालत चालल्यानंतर तुम्ही हाक मारले, ए मुला. मुलगा हे नाव कसं आहे? सामान्य नाम आहे. ए मुला,
हा. कोण बघणार तुमच्याकडे, कोणता मुलगा बघणार? पण विशेष नाम म्हणजे काय, समजा एक मुलगा तुमच्या समोरून चाललाय, दोन मुलं चालले, त्याच्यापैकी एकाचं नाव आहे रुद्र. तुम्ही हाक म्हणले ए रुद्र, म्हणल्यानंतर जो रुद्र आहे ना तो बघणार. तो कुठला झाला, विशेष नाम. विशेष नाम एक असतं सामान्य नाम, एक असतं विशेष नाम. तसं भगवंत आहेत ना, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत, पण कसे आहेत? सामान्य रूपात आहेत. त्यांना विशेषत्वानं जर प्रगट करायचं असेल, तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो खूप समजण्यासारखं. जसं बघा, काडीपिटी आहे, काडीपिटी आहे ना, काडीपिटी, काडी. आपल्याला समजा आरती लावायची किंवा समजा गॅस पेटवायचे किंवा स्टोव पेटवायचे, काडी काढली समजा, काडीमध्ये अग्नी आहे. समोरचा जो असतो ना त्याच्यामध्ये अग्नी आहे. मला सांगा, काडी काडी काढायची आणि फक्त स्टोवला लावायची किंवा आरतीला लावायची, पेटेल का? नाही पेटणार. का बरं नाही पेटणार? अग्नी आहे ना काडीमध्ये, का बरं नाही पेटत? अग्नी आहे काडीमध्ये, पण सामान्य रूपामध्ये. विशेष रूपाने अजून प्रगट झालेलं नाही. विशेष रूपाने कधी प्रगट होईल? काडी ज्यावेळेस घासली ना तुम्ही काडीपिटीवर, अशी काडी घासली की अग्नी विशेष रूपाने प्रगट होतो. आणि अग्नी विशेष रूपाने प्रगट झाला की मग तो आरती पेटवू शकतो. तसंच प्रत्येकाच्या हृदयामध्ये कृष्ण आहेत, सर्वांच्या हृदयामध्ये भगवंत आहेत परमात्मा रूपाने, पण सामान्य रूपामध्ये आहेत. गुरु काय करतात माहिती का? गुरु जे सामान्य रूपामधले जे भगवंत आहेत ना हृदयामध्ये, त्यांना विशेषत्वानं प्रकट करतात. आणि ज्यावेळेस विशेषत्वानं भगवंत प्रकट झाले ना, मग त्या व्यक्तीला समजतं की भगवंत कोण आहेत. तोपर्यंत भगवंत आपल्याला समजणार नाहीत, किंवा आपण भगवंत आपल्याला डिस्टर्ब पण करत नाहीत. हृदयामध्ये आहेत पण ओळख नाही. लक्षपूर्वक आहे का? ओळख असणं वेगळं आणि माहीत असणं वेगळं. जसं तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो समजण्यासारखं. हे बघा, आपण ग्रंथ वाचतो, भागवत वाचतो. काय काय जण म्हणतात की रोज आम्ही लय वाचन केलं हो. तीन तीन वेळेस भागवत वाचले. आता 8 वेळेस भगवद्गीतेचे रिव्हिजन चालू आहे. लय वाचतो म्हणे प्रभूजी. अहो पण म्हणे भगवंताचा काहीच साक्षात्कार नाही झाला. काहीच म्हणे, काहीच साक्षात्कार झाला नाही. कसं काय म्हणे? गुरूंची काय गरज आहे सांगा बरं म्हणे आम्हाला. वाचतो ना आम्ही 8 वेळेस 10 वेळेस भगवद्गीता वाचली. हे बघा, वाचणं वेगळं आणि समजणं वेगळं. जसं एक उदाहरण सांगतो समजण्यासारखं अजून एक, जे युथ आहेत ना त्यांना लक्ष दिलं. एक मॅथ मध्ये एक फॉर्म्युला आहे, ए प्लस बी होल स्क्वेअर. ए प्लस बी होल स्क्वेअर त्याचं एक्सपान्शन काय? ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. हा त्याचा फॉर्म्युला आहे. आता मला सांगा, हा जो फॉर्म्युला आहे ना, हा ज्युनियर केजी मधला मुलगा पण वाचू शकतो. ए अधिक बी आणि वरी दोन बरोबर ए दोन, ए टू दोन, ए बी आणि बी दोन. वाचलं. मला सांगा, फॉर्म्युला वाचला त्या लहान मुलांनी, वाचता येतं, पण समजला का? नाही समजत. समजतो कोणाला? ज्यानं अध्ययन केलेलं आहे, ज्यानं कॉलेजला गेलेलं आहे, शाळेला गेलेलं आहे, आणि ज्यानं शिक्षकांकडनं शिकलेलं आहे, समजून घेतलेला आहे, त्याला त्याचा अर्थ सांगता येतो की ए प्लस बी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, असं त्या फॉर्म्युलाचं एक्सपान्शन आहे. तसंच भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहेत, माहीत सगळ्यालाच आहे, पण प्रगट कधीपर्यंत होत नाही? जोपर्यंत गुरु महाराजांचा आश्रय आपण घेत नाही तोपर्यंत. जसं इथे विश्वामित्र मुनींनी काय केलंय की जनक महाराजांना राम भगवंतांची आणि लक्ष्मण भगवंतांची ओळख करून दिलेली आहे. म्हणे हे राम आहेत आणि हे लक्ष्मण आहेत. आणि मग जनक महाराज इतके प्रसन्न झालेले आहेत, इतके प्रसन्न झालेत. आणि मग अं, विश्वामित्र मुनी जनक महाराजांना सांगले, म्हणजे जनक तुम्हाला माहिती का, हे राम साधारण नाही हा, लक्ष्मण पण साधारण नाही. म्हणजे कसं काय? म्हणे यांनी मारीचला मारलं, सुबाहूला मारलं, त्या त्राटकाचा वध केला. कौतुक चालू आहे आता भगवंतांचं. लक्षपूर्वक आहे का? भगवंतांचं ग्लोरिफिकेशन चालू आहे. भगवंतांचं ग्लोरिफिकेशन केलं पाहिजे, भगवंतांचं गुणगान केलं पाहिजे. काय माहिती का? भगवंतांना गुणगान खूप आवडतं. है ना? भगवंतांचं आपण गुणगान केलं ना, आपल्याला खूप आनंद होतो. जन विश्वामित्र मुनींना खूप आनंद यायलाय, भगवंतांची ओळख करून दिलीत. म्हणा हा राम हा खूप शूर आहे, म्हणजे याने या असुरांना मारलं, त्या असुरांना मारलं. लक्षपूर्वक आहे का? सतानंद ऋषी दशरथ महाराजांच्या शेजारी थांबले होते, यांच्या जनक महाराजांच्या शेजारी थांबले होते. सतानंद ऋषी जनक महाराजांच्या शेजारी थांबलेत. विश्वामित्र मुनी जनक महाराजांना राम भगवंतांचं गुणगान करायला लागले. पण सतानंद ऋषीला काहीच विशेष वाटत नव्हतं. जसं विश्वामित्र मुनी म्हणले, म्हणे जनक, म्हणे रामनी मारीसला मारलं, सुबाहूला मारलं. सतानंद ऋषी म्हणतात सो वॉट? मग काय मारलं म्हणजे काय झालं, त्यात काय विशेष? म्हणे ह्या रामनी माझा यज्ञ पूर्ण करण्यासाठी मला मदत केली. सो वॉट? मग काय? मदत केली म्हणजे काय झालं? म्हणे हा राम साधारण नाही, दशरथ महाराजांचा मुलगा आहे. मग काय झालं? दशरथ महाराजांचा मुलगा आहे म्हणून काय झालं? लक्षपूर्वक आहे का? तर बघा, सुरुवातीला विश्वामित्र मुनी राम भगवंतांची ओळख करून दिली. सुरुवातीला काय ओळख करून दिली? म्हणे हा दशरथ महाराजांचा मुलगा आहे. हे बघा, ओळख दोन प्रकारची असते. एक वडिलांवरनं ओळख आणि दुसरी स्वतः निर्माण केलेली ओळख. सुरुवातीला विश्वामित्र मुनींनी जनक महाराजांना राम भगवंतांची जी ओळख करून दिली, ती वडिलांच्या नावावरती ओळख ओळख करून दिलेली आहे.
म्हणजे काय, दशरथ महाराजांचा मुलगा आहे आणि त्यांना गुरुकुलमध्ये शिकवलेलं आहे. आणि त्यांनी मग या राक्षसाला मारलंय, त्या राक्षसाला मारलंय. सत्यानंद ऋषी म्हणतात, सो वाट, मग काय, यात काय विशेष आहे म्हणे, मी पण मारू शकतो. लक्षपूर्वक आहे का? एक ओळख काय, वडिलांच्या नावावरून होणारी, दुसरी ओळख स्वतः. जसं समजा एखाद्या गल्लीत, तुमच्या गल्लीत समजा एखादा मुलगा राहतोय आणि वाईट व्यसनाला लागलेला आहे आणि पानपट्टी समोर उभारलेला आहे आणि पानपट्टीवर मटेरियल खात होता, असं मटेरियल चोळत होता. आणि तुम्ही चालले समोरून आणि बघितलं त्याच्याकडे, कोणाचा आहे रे पोरग? मग ते मग शेजारचे असतात काका गाडीवर मागे बसलेले, ते हे काय, ते अमुक अमुक ते अमुक ह्याचं आहे. त्याचा आहे होय, मग बरोबर आहे, त्याचा आहे म्हणल्यावर असंच करणार. लक्ष बरोबर आहे का? ही झाली बापावरनं ओळख. दुसरी ओळख काय माहिती का? एक मुलगा आहे, तो खूप सुंदर आहे, खूप म्हणजे त्यानं अभ्यास केलेला आहे, समजा खूप मोठा अधिकारी झालेला आहे आणि भगवंतांचा भक्त पण आहे. लक्षपूर्वक आहे का? आणि तो गल्लीतनं चालला, तो त्याचे आई वडील गल्लीतनं चालले. त्याचे आई वडील गल्लीतनं चालल्यानंतर गल्लीत एक शेजारचे काका त्यांनी म्हणले, कोण आहे तो ही? म्हातारा म्हातारी. तर ते काय म्हणतात, ते नाही का ते अमुक अमुक पोरगा, तो मोठा आहे बघा, आय एस झालेला, IPS, त्याचे आई वडील. असं का? बरोबर, त्याचे आई वडील आहेत का? त्या पोरामुळे त्या आई वडिलांना रिस्पेक्ट देतात. लक्षपूर्वक आहे का? मग ओळख कोणती चांगली आहे माहितीये का? मूल आपल्या नावावरनं आई वडिलांना ओळखलं पाहिजे. आई वडिलांच्या नावावरनं तर सगळेच ओळखतात, पण आपल्या नावावरनं आई वडिलांना ओळखलं पाहिजे, ती ओळख आहे. तसं आता सुरुवातीला काय झालं, विश्वामित्र मुनी जनक महाराजांना ओळख करून दिली, म्हणे दशरथ महाराजांचा मुलगा आहे, हा राम आहे, हा लक्ष्मण आहे. विश्वामित्र सदानंद ऋषी म्हणतात, सो वाट, मग काय, मग काय, एवढं काय विशेष आहे? सुबाहूला मारलं, मग काय, एवढं काय गुणगान चालू आहे यांचं? समाजामध्ये असे पण लोक असतात ज्यांना भगवंतांचं गुणगान आवडत नाही. लक्षपूर्वक आहे का? पण नंतर विश्वामित्र मुनीने एक शब्द वापरला. तो शब्द वापरल्यानंतर सतानंद ऋषी जागेवरती उड्या मारायला लागले. इतके आनंदाने उड्या मारायला लागले, काय करावं त्यांना समजायला गेलं सतानंद ऋषीला. काय शब्द वापरला माहिती का? विश्वामित्र मुनी म्हणले, जनक, म्हणे हा राम आहे ना, म्हणे यांनी अहिल्येचा उद्धार केला, अहिल्येच्या शिळाला स्पर्श केला आणि भगवंतांच्या चरणांची धूळ ज्यावेळेस त्या त्या शिळाला लागली ना, म्हणे त्यातनं ते सुंदर स्त्री प्रकट झाली, म्हणे अहिल्या, जिला अहिल्या, जिला श्राप मिळाला होता. जसं ऐकलं त्या सतानंद ऋषीने नाचायला सुरुवात केली, उड्याच मारायला लागली सगळ्या, जय हो जय हो, राम भगवान की जय, लक्ष्मण राम भगवान की जय. अचानक काय झालं म्हणे, विश्वामित्र म्हणे, ह्याला काय झालं म्हणे अचानक? काय माहिती का? कारण सतानंद ऋषींची आई आहे अहिल्या. सतानंद ऋषीची आई कोण आहे? अहिल्या. आणि सतानंद ऋषींनी खूप प्रयत्न केले होते अहिल्याला त्या शिळेतनं बाहेर काढण्यासाठी. तो श्राप भेटला होता ना अहिल्याला, त्या श्रापातनं मुक्त करण्यासाठी सतानंद ऋषींनी खूप प्रयत्न केले होते, यज्ञ केले होते, तपस्या केल्या, ह्याला बोलव त्याला बोलव, हा कारागीर बोलव, तो कारागीर बोलव, छेनीनं मार, हे मार, ते मार. खूप प्रयत्न केले अहिल्या मातेला त्या शेळीतनं बाहेर काढायचं, पण नाही जमलं. थकले सतानंद ऋषी, थकले होते. आणि आज अचानक ऐकलं, राम भगवंतांच्या चरणांचा स्पर्श त्या शेळीला झाल्यामुळं अहिल्या मातेला त्यांचं पूर्वीचं स्वरूप प्राप्त झालं. आनंदामध्ये भगवंतांना मिठी मारली, म्हणे जय श्रीराम जय श्रीराम. ही आहे भगवंतांची ओळख. लक्षपूर्वक आहे. मग सत्यानंद ऋषी भगवंतावरती खूप प्रसन्न झाले आणि भगवंतांच्या पाया पडले, भगवंताला मिठी मारायला लागले. धन्यवाद भगवंता, धन्यवाद राम, धन्यवाद राम. आहे ना? अशी ओळख करून दिली. ओळख करून दिल्यानंतर विश्वामित्र मुनी काय म्हणले जनक महाराजांना, म्हणे जनक, धनुष्य कुठं आहे तो? धनुष्य बघायचे म्हणे. तर जनक महाराज काय म्हणले, हे विश्वामित्र मुनी, आजच्या दिवस तुम्ही आराम करा, राम लक्ष्मण थकलेले असतील, त्यांना आराम करू द्या, तुम्ही पण आराम करा, उद्या सकाळी मी तुम्हाला धनुष्य दाखवतो. म्हणजे ठीक आहे. मग आज भगवंतांनी मुक्काम केला रात्रीवर, राम भगवंताने, लक्ष्मणजींनी, विश्वामित्र मुनींनी. आणि रात्रभर राम भगवंत सीतामातेचं चिंतन करत होते, म्हणे ती कोण असेल, है ना? आणि सीतामाता राम भगवंताचं चिंतन करले, तो कोण असेल म्हणे, तो तरुण मुलगा किती सुंदर आहे म्हणे, साक्षात असं वाटतं परमेश्वर अवतरित झालेला, कोण असेल तो? आणि दोघं एकमेकांचं चिंतन करत करत राम भगवंत झोपलेले आहेत, सकाळ झालेले. सकाळी भगवंतांचा सगळं पाहुणचार झाल्यानंतर राजसभा भरण्याची वेळ झालेली आहे. राजसभा भरली, खास राजसभा बोलवलेली आहे आज, कारण राम लक्ष्मण आलेले आहेत. आणि स्वयंवर पण ठेवलं होतं यांनी, जनक महाराजांनी. आणि बरेच राजे पृथ्वीवरचे आलेले आहेत तो शिवधनुष्य उचलण्यासाठी. आणि अं, राम भगवंत आणि लक्ष्मणजी सभेमध्ये प्रवेश केला. लक्षपूर्वक आहे का? राम भगवंतांनी आणि लक्ष्मणजींनी सभेमध्ये प्रवेश केला. सभेमध्ये प्रवेश केला आणि विश्वामित्र मुनी काय म्हणले जनक महाराजांना, जनक, धनुष्य कुठे आहे? लक्षपूर्वक आहे का? जसं जनक महाराजांनी ऐकलं धनुष्य मागवा, जनक महाराज अचानक रडायला लागले.
विश्वामित्र मुनी रडायला, काय झालं तुम्हाला जनक महाराज? जनक महाराज म्हणले, काय माझं दुःख सांगू म्हणे तुम्हाला. लक्षपूर्वक आहे का? जनक महाराजांनी एक प्रसंग सांगितला विश्वामित्र मुनींना. काय प्रसंग सांगितला माहिती का? जनक महाराज म्हणले, हे विश्वामित्र मुनी, म्हणे हा जो धनुष्य आहे ना म्हणे, हा शिवजींचा, हा माझ्या वंश परंपरागत मला आलेला आहे, एक कुळातला समजा, तिकडून मला आलेला आहे. आणि जसा माझ्याकडे आलेला आहे हजारो वर्षापासून, फक्त मी त्याची काय करतोय म्हणे, पूजा करतोय. तो आजपर्यंत उचललेला नाही, कोणीच उचललेला नाही. लक्षपूर्वक आहे का? का बरं उचललं नाही म्हणे? तर जनक महाराजांनी सांगितलं दशरथ महाराजांना की, सॉरी यांना, विश्वामित्र मुनींना सांगितलं की, हे विश्वामित्र मुनी, म्हणे हा जो धनुष्य आहे ना म्हणे शिवजींचा, किती वजन आहे त्याचं माहितीये का धनुष्याचं? म्हणे 5,000 सैनिकांना तो धनुष्य उचलत नाही म्हणे. 5,000 सैनिक, आणि म्हणे एका सैनिकामध्ये 10,000 हत्तींचं बळ. एका सैनिकामध्ये 10,000 हत्तींचं बळ, असे 5,000 सैनिक, आणि म्हणे हजारो काय म्हणतात त्याला, बैल असतात ना, बैल, ते लावलेले, आणि रथाला जोडलेले, आणि म्हणे हत्ती, हजारो हत्ती आहेत ओढण्यासाठी, एवढे सगळं लावलेलं आहे म्हणे. आणि 5,000 सैनिक यांना तो तो धनुष्यानं तो हलत नाही म्हणे. इतका तो धनुष्य मोठा आहे म्हणे, इतकं जड आहे म्हणे तो धनुष्य. विश्वामित्र मुनी म्हणले, मग याच्यामध्ये रडण्यासारखी काय गोष्ट आहे? जनक महाराजांनी काय सांगितलं, लक्षपूर्वक आहे का? जनक महाराज म्हणले, मी आजपर्यंत हा फक्त ठेवलेला आहे, इथं पूजा चालू आहे म्हणे त्याची. आपल्या सुद्धा घरामध्ये तसंच आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये भगवद्गीता जशी आहे तशी आहे, आणि आणल्यापासून जशी आहे तशीच आहे. ती आपण वाचत नाही, जशी आहे तशीच. जसं जनक महाराजांच्या घरामध्ये धनुष्य होता, जसा आहे तसा आणला, तो कधी उचलला नाही, कारण उचलायची कोणाची कॅपॅसिटीच नव्हती. त्यामुळे त्याची फक्त रोज काय करायची, पूजा करायची. आपण सुद्धा काय करतो, आपले वडील पूजा करत होते कपड्याची, आपण पण कपड्याची पूजा करायची, ज्या कपड्यामध्ये गीता आहे. कारण का? म्हणे प्रभूजी जशी आहे तशी आहे, म्हणून जशी आहे तशीच ठेवायची. कधी आपण त्याचं अध्ययन केलेलं नाही किंवा त्याला वाचलेलं नाही. लक्षपूर्वक आहे का? तशीच सेम परिस्थिती आहे आपली जनक महाराजांसारखी. आणि मग जनक महाराज काय म्हणले, का बरं रडतोय माहितीये का मी? जनक महाराज म्हणले, सीता 5 वर्षाची होती, आणि एके दिवशी सीता त्यांच्या मैत्रिणींसोबत खेळत होती, सीता माता. आणि काय खेळत होते, फुलांचा बॉल, फुलांचा गेंद असतो ना, बॉल, ते सीता माता खेळत होते. आणि मैत्रिणी खेळत असताना एका मैत्रिणीनं सीता मातेला असा तो फुलांचा बॉल मारला. तो सीता मातेने हुकवला, आणि तो एका खिडकीतनं मध्ये गेला, रूम मध्ये, ज्या रूम मध्ये धनुष्य होता. आणि सीतामाता पळत गेल्या रूम मध्ये. 5,000 सैनिक थांबलेले आहेत सुरक्षेला, त्याच्या त्या धनुष्याच्या सेवा करण्यासाठी. आणि सीतामाता त्यांच्यातनं पळत गेल्या, आणि धनुष्य बाणाखाली तो बॉल गेला होता. सीतामाता गेल्या किती वर्षाच्या? 5. गेल्या, डाव्या हाताने तो धनुष्य उचलला, तो बॉल काढला, धनुष्य खाली ठेवला, आणि बाहेर पळत गेला. हे सैनिकांनी बघितलं, अर्धे सैनिक बेशुद्ध. काय त्यांना सांगावं ते समजना गेलं. घाबरले सगळे सैनिक. एक सैनिक पळत गेला जनक महाराजांकडे, म्हणे, महाराज, महाराज लवकर चला म्हणे, सीता मातेने धनुष्य उचललाय. जनक महाराजांना विश्वास बसे ना. जनक महाराज आले, आणि परत सीतेला बोलवलं, म्हणे, सीते, धनुष्य उचल. सीता माता आल्या, डाव्या हाताने उचलला, परत खाली ठेवला. जनक महाराज घाबरले, काय करावं का जनक महाराजांसमोर. जनक महाराजांनी काय विचार केला, लक्षपूर्वक आहे का? जनक महाराजांनी काय विचार केला, म्हणे, ही 5 वर्षाची माझी मुलगी, जो धनुष्य 5,000 सैनिकाला उचलत नाही, एका सैनिकामध्ये 10,000 हत्तींचं बळ आहे, अशा सैनिकांना जो धनुष्य उचलत नाही, माझ्या 5 वर्षाच्या मुलीनं जर धनुष्य उचलला, म्हणे, हिला नवरा कसा बघायचा, हिला पती कसला बघावा लागेल म्हणे, आणि हिला पती मिळेल का असा, म्हणून मी टेन्शन मध्ये आहे म्हणे. म्हणून, कारण माझी मुलगी बिना लग्नाची राहील. लक्षपूर्वक आहे का? प्रत्येक आई वडिलांना वडिलांना असं वाटतं की माझी मुलगी चांगल्या घरात जावी, आणि तिचा विवाह व्हावा, आणि मुलगा कसा असावा, चांगला. जसं तुम्ही जर भागवत वाचला असेल ना, भागवतामध्ये एक चॅप्टर आहे पहिल्या स्कंदामध्ये, भीष्मदेवांचे महानिर्वाण. भीष्मदेवांनी ज्यावेळेस देह सोडत होते ना, भीष्म पितामह, लक्षपूर्वक आहे का? खूप सुंदर प्रसंग आहे. भीष्म पितामह देह सोडत होते, आणि शेवटचे क्षण चालू आहेत त्यांचे आता, आणि कृष्ण आलेले आहेत, समोर थांबलेले आहेत भगवंत, पांडव आलेले आहेत, सगळे समोर थांबलेले आहेत. आणि मग भीष्म पितामहांनी भीष्मगीता सांगितली युधिष्ठिर महाराजांना, सगळं राजधर्म, स्त्री धर्म, मुलाचा धर्म काय, पतीचा धर्म, सगळं सगळं युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नाची उत्तर दिली. लक्षपूर्वक आहे का? शेवटी आता अशी वेळ आलेली आहे की देह सोडायचा आहे आता, आणि सूर्य उत्तरायणामध्ये प्रवेश केलेला आहे. 2 उत्तरायण चालू झालेले आहेत. 2 उत्तरायण म्हणजे कोणते? एक उत्तरायण म्हणजे सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केला, ते उत्तरायण. आणि दुसरं उत्तरायण कोण? दुसरं उत्तरायण म्हणजे कृष्ण. कृष्णाचं एक नाव उत्तरायण आहे. उत्तरायण म्हणजे काय? उत्तरेच्या गर्भात जे गेले होते त्यांचं नाव उत्तरायण. तो पण समोर थांबलेला आहे.
मग त्या कृष्णाला बघून भीष्म पितामह रडायला लागले भगवंतांना बघून आणि म्हणले, हे भगवंता, म्हणे माझी आता जायची वेळ झाली आणि आता मी मला तुमची शेवटची स्तुती करायची. तर मग भीष्म पितामहांची एक स्तुती आहे बरं का भागवतामध्ये, तुम्ही वाचा पहिल्या स्कंदामध्ये. तर त्याच्यामध्ये एक लाईन फक्त श्लोकातले सांगतो मी तुम्हाला. भीष्म पितामह काय म्हणतात? इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवत सात्वत पुंगवे विभुम्नी. काय म्हणतात? इतिमती रूपकल्पिता वितृष्णा भगवत सात्वत पुंगवे विभुम्नी. भगवंता म्हणे काय, माझी आता इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. इति म्हणजे काय? हे बघा, ज्यावेळेस आपल्याला सुरुवात करायची असते ना, त्यावेळेस आपण काय म्हणतो? अथ. आणि ज्यावेळेस शेवट करायचा असतो त्यावेळेस काय म्हणतात? इति. आपण जर तुम्ही गीता वाचली किंवा कुठला ग्रंथ वाचला, अध्याय संपला, अध्याय संपल्यानंतर शेवटी काय असतं? इति श्रीमद भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे प्रथमाध्याय. इति म्हणजे काय? शेवट. लक्षपूर्वक आहे का? भीष्म पितामह काय म्हणतात? इति म्हणजे भगवंत आता माझा शेवट व्हायला. आणि काय? मती. इति मती रूपकल्पिता वितृष्णा. भगवंता आता माझा शेवट होणार आहे म्हणे, तर आता माझी जी बुद्धी आहे ना, बुद्धिरूपी मुलगी. लक्षपूर्वक आहे का? मती म्हणजे काय? मती, मती म्हणजे मुलगी आपली, मती म्हणजे बुद्धी. विश्वपितामह काय म्हणतात? इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. भगवंता आता माझा शेवट होणार आहे आणि माझी बुद्धिरूपी मुलगी मला तुमच्या चरणांवरती लावायची आहे, किंवा माझ्या बुद्धिरूपी मुलीचं तुमच्याशी मला लग्न करायचं. लक्षपूर्वक आहे का? आपल्या सगळ्यांना एक मुलगी आहे, जे ऑनलाईन बसले त्यांना पण मुलगी आहे, आणि मी सांगतोय मला पण एक मुलगी आहे. कोणती? बुद्धी, मती. आणि तिचं लग्न कोणाशी झालं पाहिजे? चांगल्या मुलाशी. जसं मी मग सांगितलं की प्रत्येक वडिलाची अशी इच्छा असते की माझ्या मुलीला चांगला नवरा मिळावा, चांगला जावई मिळावा आपल्याला. तसं आपल्याला पण इच्छा आहे ना. आता प्रत्येकाला एक मुलगी आहे, कोणती? मती म्हणजे बुद्धी. आणि प्रत्येक बापाची अशी इच्छा असते की माझ्या मुलीचं चांगल्या मुलाशी लग्न व्हावं. म्हणजे आपली जी बुद्धी आहे ना, तिला भगवंतांच्या चिंतनामध्ये, भगवंतांच्या चरणामध्ये लावायचं आपल्या बुद्धीला. म्हणजे काय? आपल्या मुलीचा विवाह कृष्णाशी लावून द्यायचा, आपल्या बुद्धीचा विवाह कृष्णाशी लावून द्यायचा. लक्षपूर्वक आहे का? म्हणून चांगला जर जावई मिळावा असं तुमची इच्छा असेल, तर मग कृष्णाला मुलगी द्या. कृष्णाला मुलगी द्या म्हणजे काय? भगवंतांना बुद्धी द्या, प्रधान भगवंतांना सरेंडर, भगवंतांच्या चरणावर सरेंडर. तसंच जनक महाराजांची इच्छा आहे की अशा माझ्या मुलीला म्हणे नवरा कसा 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 असावा, कसा भेटेल, भेटेल का नाही, म्हणून मी रडतोय म्हणे. आणि दुःख सांगितलं जनक महाराजांनी. आणि मग विश्वामित्र मुनींनी सांगितलं म्हणे धनुष्य मागून घ्या. मग जनक महाराजांनी आदेश दिला म्हणे सैनिकांना धनुष्य घेऊन या. मग ते 5,000 सैनिक, ते सगळे जे धर्माचं प्रतीक आहेत ना, बैल, ते हत्ती, ते हत्ती सगळे रथावरती तो धनुष्य ठेवलेला, ते ओढत सगळे आणा लागलेत. ते आणताना काही जणांची कंबर मोडायला लागली, काही खाली पडायला लागले, भयंकर अवस्था झालेली आहे. मग कसा तरी करून तो धनुष्य जनक महाराजांच्या सभेमध्ये आणून ठेवलेला आहे. जनक महाराजांच्या सभेमध्ये तो उचलला नाही, हा उचलला नाही, तो ओढत आणलेला आहे रथावरती. परत एकदा सांगतो, उचलला नाही. लक्षपूर्वक आहे का? आणि धनुष्य आणला. धनुष्य आणल्यानंतर मग विश्वामित्र मुनींनी भगवंताकडे बघितलं. आणि भगवंतांनी विश्वामित्र मुनींकडे बघितलं आणि भगवंत म्हणले, गुरु महाराज म्हणे धनुष्य दर्शन करू का? लक्षपूर्वक आहे का? तुम्हाला माहिती का, बऱ्याच वेळेस जनक महाराजांनी स्वयंवर ठेवलं होतं सीतामातेचं. आणि जे राजे यायचे ना स्वयंवराला, हा धनुष्य उचलायचा नाही, हलत पण नव्हता. तर ते राजे आहेत ना, धनुष्य उचलायला यायचे, स्वयंवर करायला यायचे, पण जाताना जनकपुरीवर आक्रमण करून जायचे, जाणून बुजून. का म्हणे? तर हा जनक काय म्हणायचे, हा जनक मूर्ख आहे म्हणे, हा धनुष्य उचलत नाही तर आम्हाला बोलवलं कशाला म्हणे, असला धनुष्य उचलत असतो का? म्हणजे ह्यांनी जाणून बुजून आम्हाला बोलवतात आणि आमचा वेळ वाया घालवतात. म्हणून ते राजे यायचे स्वयंवरासाठी, धनुष्य उचलायचा प्रयत्न करायचे, पण नाही उचलत म्हणून जनक महाराज जाणून बुजून करतात म्हणून जनकपुरीवर आक्रमण करून जायचे, युद्ध करून जायचे जनक महाराजांसोबत. म्हणजे असलं कसलं धनुष्य आहे? तर आज भगवंत आलेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? आणि भगवंतांना विश्वामित्र मुनींनी सांगितलं की राम, जा म्हणे धनुष्य. राम भगवंतांनी विश्वामित्र मुनींना गुरु महाराज दर्शन करू का धनुष्याचं? लक्षपूर्वक आहे का? तर विश्वामित्र मुनी म्हणे हा. ह्याच्यातनं काय शिकू शकतो माहितीये का आपण? राम भगवंत जरी असले तर गुरु महाराजांना विचारल्याशिवाय राम भगवंत काही करत नाही, जरी भगवंत असले तरी. नंतर भगवंत आलेले आहेत. जसे भगवंत त्या धनुष्यबाणाकडे चालत येत होते ना, तर भगवंतांची चाल कशी आहे म्हणे? व्याघ्र चाल, वाघासारखं चालत होते, सिंह चाल, हा, काय म्हणतात, गजगती, सिंहगती, हा, व्याघ्र गती. त्या
चालीनं चालले. सिंहच असतो ना सिंह, सिंह चालताना कसं चालतो बघा, सिंह चालताना कोणाला घाबरत नाही. आणि सिंहाची चाल कशी असते, निडर. आणि सिंह कसा असतो, चालताना आपण म्हणतो ना सिंहावलोकन करायचं. सिंहावलोकन, सिंहावलोकन म्हणजे काय, की मागे झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या थोड्याशा बघणं. सिंह काय करतो, चालताना थांबतो 2 मिनिटांना, हळूच मागे वळून बघतो असं. लक्षपूर्वक आहे का. राम भगवंतांची चाल कशी होती म्हणे, व्याघ्र गती, गजगती, परत काय म्हणे सिंह गती, त्या गतीने भगवंत चाललेत. आणि भगवंतांची चाल बघितल्यानंतरच बऱ्याच लोकांना असं वाटलं म्हणे हा उचलणार, हा काहीतरी करणार आज. आणि जनक महाराज एवढे प्रसन्न होते, जनक महाराजांच्या हृदयामध्ये एवढी तीव्र तळमळ होती म्हणे याने उचलावा धनुष्य आणि माझी मुलगी ह्याला द्यायची म्हणे राम भगवंतांना. तर त्यांची एवढी तीव्र इच्छा होती. आणि भगवंतांची चाल जनक महाराजांनी बघितली. आणि बघितल्यानंतर तरी सुद्धा जनक महाराजांच्या मनामध्ये संशय आलाच. जनक महाराज काय म्हणले, हा खरंच उचलू शकेल का. हे बघा, ह्याला म्हणतात संशय आणि ह्याला म्हणतात माया. भगवंत आहेत, पण आपल्या मनामध्ये शंका येते, खरंच भगवंत असतील का. हे बघा, शंका आली ना मग तिथंच अर्ध काम फेल झालेलं आहे आपलं, 50% काम फेल झालेलं आहे. त्यामुळे आहे ना, परमार्थामध्ये आहे ना, अध्यात्मामध्ये श्रद्धा खूप महत्वाची आहे. श्रद्धा आवाहन लभते ज्ञानम. तुमची जर श्रद्धा असेल ना भगवंतावरती, तर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल भगवंतांचं. लक्षपूर्वक आहे का. जनक महाराजांच्या मनामध्ये एक बारीक शंका आली, म्हणजे खरंच राम उचलू शकेल का धनुष्य. आणि मग सगळेजण एकदम स्तब्ध झालेले आहेत. त्या सभेतलं वातावरण सगळं स्तब्ध आहे, सगळे पापणी सुद्धा कोणाची लवत नाही. आणि असं वातावरण झालेलं आहे. आणि राम भगवंत धनुष्यबाणाजवळ आलेले आहेत. आणि धनुष्यबाणाला बघितला, राम भगवंतांनी प्रणाम केला. आणि प्रणाम केल्यानंतर परत एकदा गुरु महाराजांकडे बघितलं राम भगवंतांनी. आणि गुरु महाराजांकडे बघून राम भगवंत विश्वामित्र मुनींना परमिशन मागितली म्हणे, हे गुरु महाराज म्हणे धनुष्याला स्पर्श करू का. मग गुरु विश्वामित्र मुनी म्हणे हा तुम्ही स्पर्श करू शकता. बघा, प्रत्येक गोष्ट गुरूंना विचारून चालू आहे. मग गुरूंनी सांगितलं ना स्पर्श करा, मग राम भगवंतांनी स्पर्श केला. नंतर राम भगवंतांनी माग वळून बघितलं, म्हणे गुरु महाराज म्हणे परिक्रमा करायची. गुरु महाराज म्हणे परिक्रमा करा. राम भगवंतांनी धनुष्याच्या 3 परिक्रमा केल्या. आणि 3 परिक्रमा केल्यानंतर राम भगवंत म्हणले, हे गुरु महाराज धनुष्य उचलू का. जसं भगवंतांनी सांगितलं धनुष्य उचलू का, सगळे असे खुर्ची खुर्ची समोर येऊन सगळे असे स्तब्ध झालेले. म्हणजे आता काय होईल, उचलल का नाही. दिसायला तर म्हणे एवढा एवढाच आहे राम भगवंत, असे काय खूप बॉडी भगवंतांची. जिम मध्ये जातात ना आता पोरं, जिम मध्ये जातात बघा, अशी छाती वगैरे फुगवतात असं चालतात. जिम मध्ये चालणारे पोरं तसले नाहीत भगवंत. भगवंतांना जिम बिम करायची गरज नाही. लक्षपूर्वक आहे का. भगवंत जरी 5 वर्षाचा मुलगा असला तरी कृष्ण आहेत, तरी भगवंत आहेत. त्यांना जिमची गरज नाही भगवंतांना जिम मध्ये जायची. भगवंतांनी परमिशन मागितली गुरु महाराजांना, म्हणे हे गुरु महाराज म्हणे धनुष्य उचलू का. विश्वामित्र म्हणे उचला. लक्षपूर्वक आहे का. सगळे स्तब्ध झालेले आहेत, सभेतलं वातावरण एक जणही, एक जणांची डोळ्याची पापणी लवत नाही. आता काय होईल, आता काय होईल, आता काय होईल, भगवान उचलतील का, रामधनुष्य उचलेल का. काही जणांच्या मनामध्ये शंका आहे, नाही उचलणार. एवढे राजे आले, प्रयत्न केला नाही जमलं. काही जण म्हणतात उचलू शकतो, वाटतं तर म्हणत त्याच्या चालण्यावरून कदाचित उचलेल. जनक महाराज सिंहासनावर बसलेले आहेत, काय होईल काय समजेना. कारण मुलीचं टेन्शन आहे, आता जावाई भेटला तर भेटेल, नंतर काय भेटेल याची गॅरंटी नाही, काय होईल काय सांगता येत नाही. जनक महाराज टेन्शन मध्ये आहेत, समोर चेअरच्या येऊन बसलेत जनक महाराज. आणि भगवंतांनी डाव्या हाताने धनुष्याला स्पर्श केला. आणि भगवंताने डाव्या हाताने धनुष्य असा जसा उचलला भगवंताने धनुष्य, सगळे सभेमधले उठून उभे राहिले. घाबरले सगळे, म्हणे कसं काय शक्य आहे, असं कसं काय होऊ शकतं. भगवंताने धनुष्य उचलला, आणि धनुष्य उचलला आणि गुरु महाराजांकडे बघितलं. आणि गुरु महाराजांना म्हणले, गुरु महाराज प्रत्यंच्या चढवायचे, चढवू का. गुरु महाराज म्हणले यस डन, करून टाका म्हणले. मग भगवंताने ते प्रत्यंच्या चढवण्यासाठी धनुष्यावर असं ते बांधत असताना कडकड 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 कड आवाज झाला. इतका भयंकर आवाज, संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आवाज. असा उल्लेख आहे बरं का, की ब्रह्माजी बसले होते ना, ते ब्रह्माजी सुद्धा व्हायब्रेट झाले होते, हादरले होते. ब्रह्माजी म्हणले काय झालंय. लक्षपूर्वक आहे का. पण सभेमध्ये बसलेले सगळ्यांच्या कांटाळे बसलेले आहेत, अर्धे बेशुद्ध पडलेले आहेत त्या आवाजाने. फक्त भगवंत, लक्ष्मणजी, विश्वामित्र मुनी, जनक महाराज, असे 4-5 जण फक्त सुरक्षित आहेत. बाकी सगळ्यांच्या कांटाळे बसलेले आहेत, कुणालाच काय ऐकायला. फक्त एक बीप बीप आवाज आला कानामध्ये, काहीच समजेना काय झालं. आणि धनुष्य मोडला भगवंतांनी, जय जयकार भगवंतांचा चालू झालेला आहे. पण लक्षपूर्वक आहे का, जावाई भेटला. जनक महाराज इतके प्रसन्न झाले, म्हणे जावाई भेटला, जिंकलं म्हणे आज सगळं, जावाई भेटला. इतके प्रसन्न झाले जनक महाराज. आणि सीतामातेच्या मैत्रिणींना जनक महाराजांनी सांगितलं, म्हणे जा लवकर आणि सीतेला घेऊन या, लवकर घेऊन या म्हणे सीतामातेला. सीतेला गेले पळत सखी त्यांच्या, आणि पळत गेल्या. आणि सीतामाता त्यांच्या रूम मध्ये होत्या. काय करत होत्या माहिती आहे का सीतामाता, असा हातामध्ये हार होता
आणि आरशासमोर थांबलेत. आणि आरशासमोर थांबून काय विचार करतात माहिती का? भगवंतांना बघितलं होतं ना पहिल्या दिवशी आल्यानंतर, तेच भगवंताचा चेहरा आठवायला लागले. आणि त्यांना माहित नाही. आणि त्या सखी आल्या, आणि त्या सखीने विचारलं, म्हणे सीते सीते, म्हणे धनुष्य मोडला, धनुष्य मोडला, धनुष्य मोडला. सीता माता अजून पण शुद्धीवर नाही. लक्षपूर्वक आहे का? एवढा मोठा आवाज झाला, एवढा मोठा आवाज झाल्यानंतर सुद्धा बाहेर ब्रह्मांड सगळं हादरलेलं आहे. पण त्याच राजभवनाच्या शेजारी असलेल्या रूम मध्ये सीता माता होत्या, त्यांना माहितच नाही, आवाजच नाही आला. का बरं माहिती का? कारण त्या भगवंतांच्या विचारामध्ये मग्न होत्या. ह्याच्यावरनं काय शिकू शकतो माहिती का? जर आपण कृष्ण चिंतनामध्ये मग्न असू ना, भगवंताच्या भक्तीमध्ये जेवढे आपण डीप मध्ये जाऊ, जेवढं भगवंतांची भक्ती सिरियस करू, तेवढं आपल्या आयुष्यामध्ये किती जरी संकट आले ना, आपल्याला कळणार पण नाही. जसं सीतामाता बघा, एवढा मोठा आवाज झालाय, पण भगवंतांच्या चिंतनामध्ये बिझी असल्यामुळं आवाजाचं त्यांना काहीच माहित नाही. आवाज कुठून आलाय, काय आलाय, आलाय का नाही, मोडलाय का नाही धनुष्य, काय का? कृष्ण चिंतनामध्ये व्यस्त आहेत, रामचिंतनामध्ये व्यस्त आहेत, राम भावना भावित झालेले आहेत. लक्षपूर्वक आहे का? म्हणून आपल्याला आहे ना, प्रभुपाद ते सांगतात ना सारखं, की कृष्ण भावना भावित व्हा, कृष्ण भावना भावित व्हा, कृष्ण भावना भावित व्हा. का बरं माहिती का? ज्या वेळेस आपण पूर्ण कृष्ण भावना भावित होऊ ना, त्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये किती जरी अडथळे आले, किती जरी प्रॉब्लेम आले, तरी सुद्धा आपल्याला त्याचा पत्ताही लागणार नाही, समजणारे नाही कधी प्रॉब्लेम येऊन गेले. तुम्हाला एक सत्य घटना सांगतो हा, 5 मिनिटामध्ये. लक्षपूर्वक आहे. काय झालं होतं? काही वर्षापूर्वी सुनामी आली होती, फिलिपाईन्स वर त्या साईडला, बहुतेक जपान त्या side. तर ज्यावेळेस सुनामी आली होती ना, तर एक 5 लोकांची टीम समुद्राच्या तळाला गेली होती. म्हणजे त्यांचं काहीतरी संशोधन चालू होतं. तर पाणबुडीमध्ये बसून समुद्राच्या तळाला होते ते. तर ते ज्यावेळेस समुद्राच्या तळाला गेले ना, तर सुनामी आली. वरचं सगळं शहर पूर्ण गायब झालेलं आहे, शहरच नव्हतं, गायब झालं होतं सगळं. आणि हे ज्यावेळेस वरी आले ना, वरी आल्यानंतर ह्यांना दिसलं, वरी तर वरी काहीच नाही. त्यांना असं वाटलं की आम्ही चुकीच्या ठिकाणी आलोय. पण ह्यांनी एवढ्या खाली गेले होते समुद्राच्या तळाला, सुनामी आलेली, भूकंप आलेली, त्यांना काही माहित नाही वरी काय झालेलं आहे. लक्षपूर्वक आहे का? तसं जेवढं आपण भगवंतांच्या चिंतनामध्ये, भगवंतांचं चिंतन करण्यामध्ये जेवढं डीप मध्ये जाऊ ना, तेवढे जे संकट आहेत ना, ते असे वरून निघून जातील. समजणार पण नाही आपल्याला आयुष्यामध्ये किती प्रॉब्लेम आणि काय यायला लागेल. टेन्शन पण येणार नाही. समजणारच नाही तर टेन्शन यायचा विषयच नाही. लक्षपूर्वक आहे का? सीतामातेला नंतर शुद्धीवर आल्या सीतामाता, आणि मैत्रिणीने असं हलवलं सीतामातेला, म्हणजे सीते, धनुष्य तोडला. इतक्या प्रसन्न झाल्या सीतामाता. पण तुम्हाला सांगू का, पहिला प्रश्न सीतामातेचा काय विचारला असेल माहितीये? काय विचारला सीतामातेने पहिला प्रश्न? म्हणजे तो तोच आहे का जो मी बघितला होता? पहिला प्रश्न म्हणजे, हे बघा, एखादी मुलगी जर असली असती ती म्हणली असती, बरं झालं, एकदाची पिढा गेली, किती वर्षाला लग्न आहे, कोणीतरी तोडला, बरं झालं, लग्न तर होईल. असं पण सीतामाता तसं नाही म्हणल्या. सीतामाता काय म्हणल्या माहितीये का? तो तोच आहे का ज्याला मी बघितलं होतं? तर त्यांच्या मैत्रिणींना पण माहित नाही कुणाला बघितलं होतं. तर सीतामाता आलेल्या आहेत हार घेऊन, आणि असा पदर समोर आहे सीतामातेच्या. भगवंतांना अजून बघितलं नाही त्यांनी. लक्षपूर्वक आहे का? एक 5 5 मिनिटामध्ये संपू आपण. भगवंतांना बघितलेलं नाही अजून. आणि आल्यात. जनक महाराज इतके प्रसन्न आहेत, काय करावं जनक महाराजांना समजेना गेलं. जावाई भेटले, जावाई भेटले, जावाई आले. लक्षपूर्वक आहे का? सीतामाता आल्या, राजभवनामध्ये आल्या. आणि जनक महाराज हार घेऊन आलेले होता. जनक महाराज म्हणले राम भगवंतांना, आता बघा इथली सिच्युएशन कशी आहे, काय जनक महाराजांची अवस्था झाली असेल. सीतामाता आलेले आहेत, हार घेऊन उभारलेत. एक तर इतकी वर्ष लग्न झालेलं नाही. आणि जनक महाराज म्हणले विश्वामित्र मुनींना, की हे गुरु महाराज, म्हणे धनुष्य तोडलेलं आहे, सीता आलेली आहे, म्हणे स्वयंवर करून टाकू, लगेच हार घालून टाकू. भगवंत काय म्हणले माहिती का? हार घालू? कसला हार म्हणे? मी लग्न वगैरे काय करणार नाही म्हणे, मी फक्त धनुष्य बघायला आलो होतो, धनुष्य तोडलाय. विवाह, जो मी विवाह करणार नाही. जसं ऐकलं जनक महाराजांनी, तिथंच बेशुद्ध पडलं. म्हणे एकतर पुरीचं लग्न होत नाही, त्यात कसं तर धनुष्य तोडला, आणि ते तोडणारा म्हणतोय आता लग्न करायचं नाही. बरं, आता धनुष्य पण नाही दुसरा. दुसरा जर बघितला तर दुसरा धनुष्य पण, आता काय करायचं? जनक महाराज लिटरली बेशुद्ध पडले, लिटरली. आणि मग जनक महाराजांना पाणी टाकून उठवलं. जनक महाराज विश्वामित्र मुनींकडे पळत गेले. कसं पळत गेले माहिती का? लहान मूल जसं आईकडे पळत जातं ना रडत, तसं जनक महाराज विश्वामित्र मुनींकडे पळत गेलेत. अक्षरशः अशा अवस्था झालेली आहे त्यांची. म्हणे एवढं सगळं केलं आणि शेवटी राम काय म्हणतोय, म्हणे लग्न करायचं नाही, विवाह करायचा नाही. काय झालं होतं माहिती का? राम भगवंत काय म्हणले होते, जोपर्यंत दशरथ महाराज परमिशन देत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. विश्वामित्र मुनी काय म्हणले जनक महाराजांना, तुम्ही ऐकलं का नीट राम काय म्हणला? राम असं नाही म्हणला लग्न नाही करणार. राम असं म्हणला की जोपर्यंत वडील परमिशन देणार नाही तोपर्यंत नाही करणार. पण तरी पण जनक महाराजांना चैन पडना गेली. जनक महाराज म्हणले तुम्ही काहीतरी करा विश्वामित्र मुनी. लक्षपूर्वक आहे का? मग विश्वामित्र मुनी सांगितलं जनक महाराजांना, म्हणे हे जनक, तुम्ही एक काम करा, तुम्ही काय करा, एक दूत
पाठवा अयोध्येला. दशरथ महाराजांना जे काय घडलं ते सगळं सांगा. आणि मग त्यांचा जे निर्णय आहे त्याच्यावरून आपण ठरवू. लगेच जनक महाराजांनी एक दूत पाठवला, चिठ्ठी लिहिली, त्याच्यावरती सगळं लिहिलं, जी घटना घडली होती ती. आणि निघाला तो दूत. दूत निघत असताना विश्वामित्र मुनीने अडवलं. विश्वामित्र मुनी म्हणले, एक मिनिट थांब, मी तुला सांगतो, मी सांगेल तेवढं सांगायचं म्हणे. काय म्हणले? असं सांगायचं की राम आणि लक्ष्मण विश्वामित्र मुनींसोबत त्यांच्या यज्ञ सक्सेसफुल करण्यासाठी आले होते. पण राम भगवंतांची विश्वामित्र मुनींनी रामला असं सांगितलं की मी जनकपुरीला चाललोय, तुम्ही अयोध्येला वापस जा. पण राम म्हणला की नाही, मला पण जनकपुरीला यायचंय शिवजींचा धनुष्य बघायला. असं सांग, कारण दशरथ महाराजांना जर असं सांगितलं की विश्वामित्र मुनी घेऊन गेले तिकडं, तर सगळं खापर माझ्यावर फुटल म्हणे. म्हणून तुम्ही असं सांगायचं नाही, मी सांगेल तेवढं सांगायचं. मग तो दूत आला. एक मिनिट हा. मधुरगौर पूर्वी वेळ आहे का? अजून 5 मिनिट. घेऊ शकता ब्रो, 5 मिनिटं घ्या. पाच चालतंय काय. मिनिट फक्त. हो. आणि मग तो दूत आलेला आहे. आणि त्या दूतांनी दशरथ महाराजांना सांगितलं सगळं. दशरथ महाराज म्हणले, हो मलाही आवाज आला होता म्हणले, पण मला हे माहित नाही की रामने धनुष्य तोडला. आणि मग दशरथ महाराजांना प्रस्ताव सांगितला, म्हणजे असं असं जनक महाराजांच्या मुली आहे, सीतामाता, तर त्यांचा विवाह राम भगवंतांशी लावायचा असं त्यांची विनंती आहे तुम्हाला. तर दशरथ महाराजांनी जसं ऐकलं, दशरथ महाराज इतके प्रसन्न झाले. म्हणजे येस म्हणले, डन, हो करा म्हणले माझ्याकडनं, चला म्हणले. आणि ज्यावेळेस निघाले ना अयोध्येतले सगळे, तर असं वर्णन आहे बरं का रामायणामध्ये की संपूर्ण अयोध्या जनकपुरीला चाललेले आहेत आता लग्नासाठी राम भगवंतांच्या. आणि असा उल्लेख आहे की अयोध्येतला पहिला माणूस जनकपुरीला पोहोचला होता, तेव्हा शेवटचा माणूस अयोध्येमध्येच होता. इतकी गर्दी, म्हणजे इतका मोठा ताफा अयोध्येवरून जनकपुरीला निघालेला आहे लग्नासाठी. आणि त्याच्यामध्ये हजारो रथ, हत्ती, घोडे, सगळी मालमत्ता आणि संपत्ती घेऊन दशरथ महाराज निघालेले आहेत. पहिला व्यक्ती जनकपुरीमध्ये, शेवटचा व्यक्ती अजून अयोध्येमध्ये तयारी करायला निघायची. इतके लोक जनकपुरीला निघालेत. आणि जनकपुरीला आलेले आहेत, दशरथ महाराज आलेले आहेत. इतकं सुंदर वर्णन आहे. दशरथ महाराज आले, सर्वांचं स्वागत केलं जनक महाराजांनी. आणि दशरथ महाराजांना बोलवलं. आणि एक फॉर्मॅलिटी असते विचारायची. मग जनक महाराजांनी विचारलं म्हणे, हे दशरथ महाराज, तुमच्या काय अपेक्षा आहेत आमच्याकडनं सांगा. तर दशरथ महाराज म्हणले, कसली अपेक्षा? हुंडा? म्हणजे आमची काय अपेक्षा नाही, हुंडा बिंडा आम्हाला काय घ्यायचं नाही, आम्ही हुंड्याच्या विरोधात आहेत. आम्हाला हुंडा वगैरे काय नको, आम्हाला मुलगी नारळ द्या. लक्षपूर्वक आहे का? आणि मग दशरथ महाराजांनी परमिशन दिल्यानंतर जनक महाराजांनी लग्नाची तयारी केलेली आहे सीतामातेच्या आणि राम भगवंतांच्या. इतकं सुंदर प्रसंग आहे. राम भगवंतांचा विवाहाचा इतकं सुंदर प्रसंग आहे की विवाह मंडप सजवलेला आहे. आणि राम आणि सीतामाता थांबलेले आहेत. पण विषय काय झाला, एक 5 मिनिटात हा संपवतो. विषय काय झाला, यांचं विवाहाचं बोलणं चालू असताना विश्वामित्र मुनी आणि वशिष्ठ वशिष्ठ मुनी दोघ जण एका कोपऱ्याला उभारून बोलत होते. आणि तुम्हाला सांगू का, त्या दोघांचं म्हणजे 7 जन्माचं वय आहे. आणि कट्टर शत्रू, एकमेकांच्या जीवावर उठलेले, एकमेकाला मारण्यासाठी ते दोघ जण एका कोपऱ्याला उभारून बोलायला लागलेत आणि हातावर टाळी द्यायला लागलेत, हसत हसत बोलायला लागलेत. हे सगळ्यांनी बघितलं. आणि जनक महाराज आश्चर्यचकित झाले. दशरथ महाराज म्हणजे, हे काय बोलायला लागलेत म्हणे तिकडे जाऊन. अजून दुसरं कुठलं काय मॅटर होणार काय माहिती म्हणे. यांचं जर चिडले, हे दोघ जण जर चिडले, तर म्हणजे काय खरं नाही. तर मग लगेच जनक महाराज आणि दशरथ महाराज त्यांच्याकडे पळत गेले. म्हणजे काय झालं, काय झालं गुरु महाराज, काय झालं? तर विश्वामित्र मुनी आणि वशिष्ठ ऋषी म्हणले की, हे बघा जनक महाराज, दशरथ महाराज, आमचा एक प्रस्ताव आहे, आम्ही दोघांनी असं एक ठरवलंय, तुम्हाला मान्य आहे का? बघा म्हणे, काय? एकाच मंडपात एक लग्न होण्यापेक्षा 4 लग्न करू. तुमचे जे दुसरे 4 मुले, 3 मुले आहेत ना, त्यांचे पण, म्हणजे भावाचे, दशरथ महाराजांच्या जनक महाराजांच्या भावाच्या मुली, त्यांचा पण विवाह. आणि दशरथ महाराजांची 4 मुलं, 4 मुली यांचा विवाह आपण एकाच मंडपामध्ये करू. मंजूर आहे का तुम्हाला प्रस्ताव? मग तर इतके प्रसन्न झाले जनक महाराज, दशरथ महाराज, लगेच प्रस्ताव मान्य केला. लक्षपूर्वक आहे का? ह्या घटनेतनं काय शिकू शकतो? दोन कट्टर शत्रू आहेत, पण आज भगवंतासाठी एक झालेत. लक्षपूर्वक आहे का? आपल्या भक्तांमध्ये सुद्धा काही कट्टर शत्रुत्व असतं. मला सुद्धा आहे अनुभव. काही शत्रुत्व असतं, काही जणांना जमत नाही, काही जणांना तोंड बघू वाटत नाही, बरेच जण असतात. पण सगळं विसरून ज्यावेळेस कृष्ण सेवा करायची असते ना, तर कृष्ण सेवा करण्यासाठी सगळ्यांनी आपण एकत्र आले पाहिजे, आपल्यामधले मतभेद विसरून. त्यावेळेसच भगवंतांची सेवा होईल आणि भगवंत प्रसन्न होतील. आपले पर्सनल हे दावे बाजूला ठेवून भगवंतांच्या सेवेसाठी आपण एकत्र आलं पाहिजे, कुठली तक्रार न करता. आणि मग राम प्रसन्न होतील, मग कृष्ण प्रसन्न होतील. आणि मग विवाह ठरलेला आहे. राम भगवंतांचा सीतामातेशी विवाह ठरलेला आहे. लक्ष्मणजींचा उर्मिला त्यांच्याशी ठरलेला आहे. आणि भरत आणि शत्रुघ्न यांची पण सीतामातेच्या चुलत बहीण, तर शत्रुघ्नची जी पत्नी आहे त्या श्रुतकीर्ती म्हणून आहेत. आणि अजून एक बहीण, असे चौघांचे विवाह ठरलेले आहेत. आणि लग्नाचा प्रसंग आलेला आहे, 2 मिनिटात सांगतो. मंगलाष्टिका झालेले आहेत.
आणि आता राम भगवंत सीतामातेला हार घालणार आहेत. सीतामाते सीतामाते राम भगवंताने सीतेला हार घातला, परंतु सीता माता भगवंतांना हार घालताना थोडी हाईट कमी पडायला लागली. भगवंताची हाईट जास्त होती आणि भगवंत काय झुकायला तयार नाहीत. म्हणलं मी क्षत्रिय आहे, मी खाली नाही वागणार. तर ते काय करावं काय समजेना. मग सीतामातेला काय करावं काय समजेना गेलं. मग त्यावेळेस गुरु तत्व लक्ष्मणजी त्या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि लक्ष्मणजीने बघितलं सीतामातेची काय बेचैनी व्हायला लागली. मग लक्ष्मणजीने ठरवलं म्हणे काय करायचं आता. मग लक्ष्मणजीने काय केलं, लक्ष्मणजी पळत गेले आणि डायरेक्ट राम भगवंतांच्या चरणावर पडले. म्हणजे दादा, मला आशीर्वाद द्या दादा. दादाने लक्ष्मणजी चरणावरती पडलेलं बघितलं. राम भगवंतांनी उचललं. जसे राम भगवंत खाली वाकले तर सीतामातेने हार भगवंतांच्या गळ्यामध्ये टाकलेला आहे. आणि तीनही भावांचे दुसरे विवाह झालेले आहेत. खूप सुंदर असा प्रसंग आहे. आणि याच्यातनं पण आपण एक शिकू शकतो की लक्ष्मणजी जे आहेत ते गुरुतत्व आहेत. आणि गुरूंचं काम आहे भगवंतांची आणि भक्तांची भेट घालून देणं, त्यांचं मिलन करवणं. हे गुरुतत्व हे लक्ष्मणजींनी सेवा केलेली आहे. खूप सुंदर विवाह प्रसंग आहे. आणि हा विवाह प्रसंग झाल्यानंतर काही दिवस राम भगवंत ज्या जनकपुरीमध्ये थांबून नंतर परत अयोध्येला सगळा ताफा गेलेला आहे. अयोध्येला गेल्यानंतर काय घडलं ते आपण पुढच्या आठवड्यामध्ये बघूया. हरे कृष्णा. तर अशा प्रकारे आजचा खूप सुंदर असा प्रसंग भगवंतांच्या विवाहाचा, जे भगवंताने खूप सुंदर लीला केलेली आहे, त्याचा आज आपण बघितला. जर काय चुकला असेल तर विठ्ठल गुरुजींना विनंती आहे की क्षमा करा. मला तेवढं अं, ज्ञान नाही समजा सांगायचं, पण मी प्रयत्न करतोय. चुकला असेल तर क्षमा करा. हरे कृष्णा. तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. रोजींचा खूप खूप आभार. आज सुंदर असा क्लास त्यांनी दिला. जर विठ्ठल प्रभू आज रोज बोलणार असाल तर तुम्ही बोलू शकता. आवाज येत नाही. आवाज येत नाही. आवाज प्रभूजींचा आवाज येत नाही का? आवाज येत नाही गुरुजी. विठ्ठल गुरुजींचं म्यूट आहेत. विठ्ठल गुरुजी म्यूट आहेत. एक मिनिट हा. ऍडमिन जे आहेत ना त्यांनी विठ्ठल गुरुजींना अनम्यूट करा. होस्ट आहेत ना, होस्टनी हा हा, एक एक सगळ्यांना एक अनम्यूट मिनिट करा आहे. म्हणजे बोलता येईल. प्रभूजी तुम्ही अनम्यूट करा स्वतःला. आता माझ्याकडून केलेलं आहे. ओके. हम्म. झाला, येते ना आवाज आता? ओके. हो गुरुजी येतं. येते आवाज येते. Yes. चालेल, खूप छान क्लास आहे. आणि काय पुढे जायला तयारच नाही तुम्ही. हम्म. चांगलं आहे. असं वाटतं की ते काय मिथिलामध्ये गेल्यासारखं दिसतंय सगळं कार्यक्रम. तर छान आहे. एक एक गोष्टीवर एवढं भर देणं पण मोठा म्हणजे सुंदर आहे. म्हणजे अं, असं ज्ञान सर्वांनी घ्यायला पाहिजे. आणि मला वाटतं सर्वांनी असं क्लासेस द्यायला पण पाहिजे. इतकं छान एका विषयावर 1 तास बोलणं सोपं नाही, छोट्या हम्म. विषयावर. असं रामायण संपणार नाही मग किती वर्ष झालं तरी. तर छान आहे. कंटिन्यू असं शिका पुढच्या आणि वेळेस करा. काय म्हणतो? पुढच्या वेळेस प्रोजे 2 आठवड्यामध्ये संपू आपण. म्हणजे 3 आठवडे लागतील अजून. पुढच्या वेळेस राम भरत मिलाप आहे, नंतर जटायू प्रसंग आहे, नंतर मग ते 3 आठवडे लागतील संपवतो. फास्ट चालेल संपवतो. चालेल, काय अडचण नाही. भक्तांना उत्साहाने ऐकताय ते चांगली गोष्ट आहे. आणि आज बरेच भक्त राहिल्यास आणि बरेच संख्या ठीक आहे, चांगलं आहे संख्या. तर एवढं राहिलं तरी समाधान आहे बरं का. तर हम्म. सर्वांनी प्रयत्न करा प्रत्येक शुक्रवारी जॉईन करायचा आणि इतर लोकांना पण सांगा. ऍक्च्युली काही लोकांचं वेगळे क्लासेस असतात, ते पण अडचण आहे म्हणा. कोणाचं हो. भक्तिशास्त्री, कोणाचं काय ते पण आहे. आता काय करणार, दुसरं पर्याय पण नाही. पण छान आहे क्लास, कंटिन्यू करू आपण. आणि कोणाला काय मधुर गौर? हरे कृष्ण ब्रो, प्रणाम. प्रभूजींना धन्यवाद. प्रश्न होता की आपण जे रामायण मध्ये जे आपण क्लासमध्ये घेतोय ते वेगवेगळे जे रामायण आहेत त्याच्याविषयी थोडं काय सांगणार असं तर सांगा. वेगवेगळे प्रभूजी रामायण जे राम आता मी जे सांगतो ना म्हणजे कथा, तर ते कंब रामायण आणि आपले वाल्मिकी रामायण यांच्यामधले रेफरन्स आहेत. मी जे सध्या सांगतो ते. तर आपण जे शक्यतो आहे ना, आपण वाल्मिकी रामायण जास्त रेफर करतो. जसं कंब रामायण पण आहे,
पण आपल्या ह्याच्यामध्ये आपण वाल्मिकी रामायण मध्ये जास्त प्रसंग सांगतो. तर वेगवेगळ्या जसं चायनीज रामायण आहे, कंबोडियन रामायण आहे, मलेशियन रामायण आहे, अनंत रामायण आहे, आनंद रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, कंब रामायण आहे, अद्भुत रामायण आहे. त्याच्यानंतर तिलक शिरोमणी नावाचा एक ग्रंथ आहे, तो पण रामायणामध्ये. तर ह्याच्यामध्ये आहे ना प्रभूजी, प्रत्येक जसं रामचरितमानस आहे, तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिलेलं आहे, तर ते रामचरितमानस आहे. तर मग प्रत्येक रामायणामध्ये हे जे सगळे रामायण आहेत ना, जसं मी सांगितलं की चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एक एकम अक्षरम पुंसा महापातक नाशनम. 100 कोटी आहेत, परंतु हे सगळे जे आहेत ना, फक्त आणि फक्त वाल्मिकी रामायणावरती सगळ्यांनी भाष्य केलेलं आहे, ते एक्सपेन्शन केलेलं आहे. त्यामुळे मूळ जे आहे ना, ते वाल्मिकी रामायण आहे. आणि मग नंतर मग तुलसीदासांनी रामचरितमानस वगैरे जे लिहिलेलं आहे, त्यांच्या त्यांच्या काय म्हणतात त्याला, साक्षात्कारानुसार. तर प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये जसं उत्तर भारतात तुलसीदासजी आहे, दक्षिण भारतामध्ये कंब रामायण आहेत, है ना, पूर्वेला जसं आहे ना आनंद आनंद रामायण आहे. म्हणजे तिथल्या संतांना त्यांच्या अनुभूतीनुसार तर त्यांनी रामायण लिहिले, पण सगळे रामायण सत्य आहेत. सगळे रामायण, कारण सगळे रामायण जे आहेत ना, ते वाल्मिकी रामायणावरतीच कमेंट्री केलेली आहे त्यांनी. त्याच्यामुळं जसं आपण बघतो प्रभुपादांनी कमेंट्री केलेली आहेत वेगवेगळ्या शास्त्रांचं, ग्रंथांचं अध्ययन करून श्री प्रभुपादांनी भाष्य लिहिलेली आहेत. तर तसेच ते रामायण आहेत, परंतु आपण रेफर करतो कोणतं, वाल्मिकी रामायण. ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला की प्रत्येकाच्या साक्षात्कारानुसार रामायण लिहिलेलं आहे, किंवा जे प्रवचन करतो आपण तर त्याच्या त्याच्या साक्षात्कारानुसार आहे. जसं तुम्हाला एक उदाहरण सांगतो 2 मिनिटामध्ये. समजा आता मला स्वयंपाक येत नाही. मला समजा तुम्ही दहा दहा आयटम दिले आणि मला सांगितले प्रभूजी तुम्ही प्रसाद तयार करा. मी प्रसाद तयार करणार तुमच्या 10 आयटमचा, परंतु मला जसा येईल तसा तयार करणार. पण तेच 10 आयटम जर तुम्ही विठलान प्रभूजींना दिले, श्रीमान विठलान प्रभूजींना, आणि त्यांना सांगितलं तुम्ही प्रसाद तयार करा, तर त्यांनी जो प्रसाद तयार करतील ना, तर त्याची जी टेस्ट आहे ना, ती खूप उच्च दर्जाची असणार आहे. तसं प्रत्येक जे रामायण आहे ना, ते प्रत्येकाच्या सेल्फ रिअलायझेशन नुसार त्यांनी लिहिलेले आहेत. पण वाल्मिकी रामायण जे आहे ते अधिकृत आहे, किंवा आपण त्याचा अभ्यास करू शकतो वाल्मिकी रामायणाचा. बाकी पण रामायण अभ्यास करण्यासाठी आहेत, पण ते आपण त्याचे रेफरन्स फक्त देऊ शकतो. बाकी मग वाल्मिकी रामायण एक्सप्लेन करून सांगण्यासाठी अत्यंत सुंदर आहे. आणि प्रत्यक्ष रामायण समोर घडत असताना मी सुरुवातीला सांगितलं होतं, प्रत्यक्ष रामायण समोर घडत आहे. वाल्मिकी ऋषींच्या हातावरती एक आवळा ब्रह्माजीने सांगितलेला आहे सुरुवातीलाच मी. तर त्या आवळ्यामध्ये वाल्मिकींना पूर्ण रामायण दिसत होतं, आणि ते 3D 3D म्हणता येणार नाही, ऑल डी म्हणू शकतो त्याला, ऑल डी, 5D, 10D, 100D, जे काय असेल ते प्रत्यक्ष घडत आहे असं वाल्मिकी ऋषी ते बघत आहेत, आणि ते बघत बघत सगळं लिहित आहेत. त्याच्यामुळे हे रामायण जे आहे ना, सांगतोय ते वाल्मिकी रामायण रेफरन्स रेफरन्स घेऊन मी सांगत आहे. तर हे त्यातले काही कन्सेप्ट आहेत गुरुजी. बाकी अजून काय माहिती असेल तर तुम्ही विचारू शकता मला, असं काय. हरे कृष्ण. येस गुरुजी. अं, असे काही प्रसंग आहेत का वेगवेगळ्या रामायणामध्ये जे वाल्मिकी रामायणमध्ये नाहीत? असं आता कंब रामायणाचा उल्लेख केला आपण, तर त्या हम्म. कंब रामायणामध्ये वेगळे काही प्रसंग आहेत का जेणेकरून ज्याला बरोबर. उल्लेख नाही असं, वाल्मिकी रामायणामध्ये नाही असं काय? बरोबर, जसं मी मगाशी मगाशी जो प्रसंग सांगितला कोणता, मिथिलेचा. मिथिलेमध्ये ज्यावेळेस राम भगवंतांनी प्रवेश केला, तो जो ध्वज आहे, तो ध्वज असा वाऱ्याच्या दिशेने फडकतोय. तर तो ध्वज ध्वज सांगतोय भगवंतांना की भगवंता तुम्ही या, आमच्या मिथिलेमध्ये प्रवेश करा, आणि आमच्या मिथिलेमध्ये जे रत्न आहे, सीतारूपी रत्न, ते रत्न तुम्ही घेऊन जा. हा जो प्रसंग आहे ना, हा कंब रामायणामधला आहे, तो वाल्मिकी रामायणामध्ये नाही. आणि दुसरा एक प्रसंग आहे, ज्यावेळेस सीतामाताला हुडकण्यासाठी सगळे वानर वानर सगळे चाललेले आहेत आता. आणि एक प्रसंग येतो एका ठिकाणी, अं, रामेश्वरमला जायच्या आधी एक गुहा लागते. एक खूप मोठा पर्वत होता, त्या पर्वताच्या गुहेमध्ये सगळ्या वानरांनी प्रवेश केला. तर तिथे एक मी सांगणार आहे ते समजा नंतर पुढच्या आठवड्यामध्ये. तर तिथला एक प्रसंग आहे, तो कंब रामायणामधलाच आहे. तिथे एक मायावी राक्षसी होती, तिनं माकडांना खाऊ घातलं, आणि म्हणली इथंच राहा तुम्ही, म्हणजे माया रूपी ती होती. तर हा प्रसंग मी सांगणार आहे, तो पण येणार आता, सांगण्यात काय मजा नाही, हे पुढचं आकर्षण कमी होईल. तर तो सांगताना मी तुम्हाला सांगेल की हे कुठला रेफरन्स आहे, म्हणजे कंब रामायणामधला आहे का वाल्मिकी रामायणामधला आहे. तर असे बरेच प्रसंग आहेत. त्याच्यानंतर हनुमानजी ज्यावेळेस लंकेला गेले, तर लंकेमधले पण असे खूप प्रसंग आहेत की जे कंब रामायणामधले आहेत, पण त्यांनी सुद्धा रेफरन्स वाल्मिकी रामायणाचाच घेतलेला आहे प्रभू. तरी पण मी अजून एक वेळेनुसार असं सांगेल प्रभू. अजून एक असं म्हणतो तुम्हाला, की समजा एखादा प्रसंग तुम्ही वर्णन करताय, समजा तुम्ही असं बोलला की बाबा हे प्रसंग ह्या रामायणामधला आहे, तर एखाद्या भक्ताला ते रामायण वाटेल, तर त्याला त्याचा लाभ काय अधिक होईल का?
आपल्या होईल ना प्रभूजी. उल्लेखामुळं. हा हा. होणार ना प्रभूजी, पण जे रामायण आहेत ना प्रभूजी सगळे, हे ग्रंथ भेटणं खूप अवघड आहे. तुम्हाला ऑनलाईन सगळे सर्च करावं लागतील. आणि हा. फायदा तर प्रभूजी होणारच आहे, कारण भगवंतांचं चरित्र ज्यावेळेस आपण वाचतो ऐकतो तर त्याचा आध्यात्मिक लाभ प्रभूजी आपल्याला होणारच आहे. त्यामुळे मी रेफरन्स जरी सांगितले ना तरी तुम्ही अभ्यास करू शकता त्याचा. आणि तुम्हाला ते ग्रंथ तर नाही मिळणार प्रभूजी, वाल्मिकी रामायण मिळेल, मग रामचरितमानस मिळेल, कंब रामायण पण एखाद्या वेळेस मिळेल, पण ते तिकडूनच मिळेल, तामिळनाडू साईडने तुम्हाला ऑनलाईन मागवावं लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही गुगलवरती रेफरन्स हुडकता ना, ते गुगलवरती मग कंब रामायणामधले काय रेफरन्स आहेत, कंब रामायणामधले काय इन्सिडेंट घडलेले आहेत ते तुम्ही गुगलवरती वाचू शकता. आणि साहजिकच आहे प्रभूजी, कथा ऐकल्यानंतर चेंज होणार आहे व्यक्तीमध्ये समोरच्या, मग ती कंब रामायणातली असू द्या नाहीतर वाल्मिकी रामायणामधली असू द्या. हे जे कंब रामायण आहे त्याची भाषा काय आहे? काय संस्कृत म्हणतात का हे? आणखी नाही काय? नाही, तामिळ तामिळ प्रभूजी, तामिळ तामिळ. तमिळ. हा. हा प्रभू. येस प्रभू. धन्यवाद. येस प्रभू. ठीक आहे, थांबायचं आपण. काही कोणाला प्रश्न येस प्रभू. असेल तर हँड रेज करू शकता. नसेल प्रश्न तर आपण थांबूया. ठीक आहे प्रभू, कोणाला प्रश्न वाटत नाहीये तर आपण थांबूया. तर आज येस प्रभू. श्रीमान प्रजापती विष्णू प्रभूंनी खूप सुंदर असा क्लास दिला. तर त्यांचा आपण आभार मानूया. तीन हरी बोल बनवू. हरी बोल, हरी हरि बोल, हरी बोल बोल. हरि बोल हरि बोल. हरे कृष्ण. थांबूया प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण.